धन्यवाद मीनाताई. माधवीचे नाहीत का? त्यांना विनंती आहे की आजच्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करावा. माधवी ते त्यांचा सत्कार करतायत, नारळ देत आहेत. स्मृती चिन्ह देत आहेत, मानधन देत आहेत. त्यांचा सत्कार आपण केलेला आहे. बहुआयामी व्यक्तिमत्व आलेलं आहे. पैसा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि त्याच्यावर बोलायला अर्थतज्ञ आलेले आहेत इथे. तर पुढील सूत्र मी त्यांच्या हातात देणार आहे. अभ्यासपूर्ण व्याख्यान ऐकून आपण तो आनंद घेऊया आणि मगच घरी जाऊया. ते आपल्याला प्रबोधन करणार आहेत अर्थ ह्या विषयावर. त्यांना काय कुठली सूत्र मी त्यांच्या हातात देते. म्हणजे आपल्याला बघायला त्याची छोटीशी एवी होती. म्हणजे परिचय केल्यानंतर प्रत्यक्षात फोटो बघायला जास्त आनंद वाटतो आपल्याला आणि आपल्याला याच्याकडे जास्त पडते. अर्थात ते स्वामींचं घर आहे. त्या स्वामींच्या घरामध्ये आज मला येण्याची संधी मिळालेली आहे आणि खरंच माझं भाग्य आहे की अशा आध्यात्मिक वास्तूमध्ये जिथे प्रत्यक्षात स्वामींचा आशीर्वाद आहे अशा वास्तूमध्ये मला जाण्याची संधी मिळाली. यापूर्वी अनेक दिग्गज म्हणजे 5 अनेक दिग्गज म्हणजे पद्मभूषण असतील, दीपाली केळकर असतील, आरती सोनल असतील, असं अनेक दिग्गज येऊन गेले असं त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं. आणि अशा व्यासपीठावरती मला येण्याची संधी मिळाली. माझं सौभाग्यच आहे. हा स्वामींचाच आशीर्वाद आहे. आणि तुम्हाला सगळ्यांचं मी होती त्या रविवारच्या संध्याकाळी 5:30 वाजता काही जण बरोबर 5 वाजता आलेला आहे. वेळेचं त्यांनी भान राखलेलं आहे. तर तुमच्या सगळ्यांची मी सुद्धा थोडीशी माफी उशीर झाली कार्यक्रम. परंतु थोडा जर उशीर जरी झाला असेल तरी मी तुम्हाला खात्री देतो की या 45 मिनिटांमध्ये आपण जास्तीत जास्त आणि तुम्हाला समजेल आणि पटेल अशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. कोण बनेगा करोडपती माझं स्वप्न आहे. या आपल्या कल्याणी डोंबिवली शहरामध्ये 100 करोडपती आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठीच हा कार्यक्रम आहे. आता ते करोडपती कसं होतील, केव्हा होतील, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. त्याविषयी आपण बोलणार आहोत. पण सगळ्यात सुरुवातीला या तरुण मंडळी ज्या इथे वावरत आहेत हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता ते तरुण आहेत खऱ्या अर्थाने. आपण त्यांना वयस्कर होणं म्हणजे चूक होईल कारण तुम्ही यांची लगबग बघताय की इतका वेळ ते सगळं व्यवस्थित सुरळीत चालू हवं यासाठी ते प्रयत्न करतायत. ही तरुण मंडळी जे आहेत ते हे घर स्वामींचं घर चालवत आहेत आणि उत्तम कार्यक्रम करण्यासाठी ते पुढाकार घेतात. सो त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. माधुताई सरखोतांचं, त्याचबरोबर गोडखिंडे यांनी मला इथपर्यंत टाकलं त्यांचं देखील मी आभार मानतो. संपूर्ण सहकार्यांचे मी आभार मानतो. माझं जे ऑफिस आहे ते वैद्य आणि असोसिएट या नावाने
माझं हे आहे वैज्ञानिक यशस्वी मार्ग ऐश्वर्याचा पाथ ऑफ प्रॉस्पेरिटी या नावाचं मी स्लोगन ठेवलं आहे की माझ्याबरोबर येणारा माझा ऐश्वर्याचा मार्ग मिळालाच पाहिजे, यासाठीच हा प्रयत्न आहे. सो प्रथम माझी बायको मृदुला वेंगळ, हिचा पण मी परिचय करतो. ऑफिस कोणतेही चालवायचं असेल तर सहकारी महत्त्वाचे असतात. ही संपूर्ण माझ्या व्यावसायिक कामामध्ये होम लोनचं जे काम आहे तेही करत असते. त्याचबरोबर माझी सहकारी स्टाफ पूनम ही संपूर्ण बॅक ऑफिस सांभाळते. अजून दोन जे आहेत ते थोडं उशीर येते. तर अशा पद्धतीने माझं ऑफिस सांभाळते छानपैकी, आणि कोणतेही क्वेरीज असतात बॅक ऑफिसच्या तर ती क्वेरीजच सॉल्व्ह करते. 2006 पासून मी हा म्युच्युअल फंड स्वतः करत आहे. 2011 मध्ये मी HDFC लाईफ ही नोकरी सोडली आणि मग चांगला पगार असताना 1,10,000 वगैरे मला त्या काळामध्ये पैसे मिळत होते. अशा वेळेस सुद्धा मी निर्णय घेतला आणि आपल्याला जे काय करायचं स्पीकर पुढे तर आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याबरोबर आपण दुसऱ्यांना प्रथम यशस्वी करायला पाहिजे. एकटा माणूस यशस्वी होऊ शकतो, पण जो बरोबर काही लोकांना यशस्वी करतो तो खरा मोठा. असं मला वाटल्यानंतर मी नोकरी सोडली आणि म्युच्युअल फंड चालू केलं. 2011 पासून चालू केलं. कोणीच माझ्याकडे म्युच्युअल फंड करेना. मी समजावून सांगायचो पण काही कोणी ऐकायचं नाही. माझं इन्कम डायरेक्ट 2,000 रुपये झालं, 1,10,000 इन्कम. पण तरी मी जिद्द सोडली नाही, मी करत राहिलो. 2017-18 मध्ये म्युच्युअल फंड काळाची गरज नावाची जाहिरात एमफीच्या माध्यमातून टीव्हीवर यायला लागली आणि खऱ्या अर्थानं त्याला वेग यायला सुरुवात झाली. लोकांना सचिन तेंडुलकर असे जेव्हा क्रिकेटर ॲक्टर्स हे लोक जेव्हा जाहिरात करायला लागले तेव्हा लोकांना पटायला लागलं की म्युच्युअल फंड खरंच महत्त्वाचं आहे, चांगलं आहे. आणि मग लोक हळूहळू यायला लागली. वेळ गेला खूप हे सगळं होताना, परंतु एक दिशा मिळाली त्या सगळ्या गोष्टींना आणि मग हळूहळू आमची फेस व्हॅल्यू वाढायला लागली. मी जवळजवळ 56 लेख लिहिलेले आहेत म्युच्युअल फंड काळाची गरज या पेपरमध्ये, कल्याण नागरिकमध्ये. आणि ते लेख वाचून अनेकांनी मला संपर्क साधला. त्या लेखांमध्ये सगळी बेसिक माहिती सांगितलेली आहे, पहिल्यापासून शेवटपर्यंत कसं असतं म्युच्युअल फंड. आणि ओके, सो अशा पद्धतीने प्रवास चालू झाला. आता जवळजवळ 521 क्लायंट आहेत माझ्याकडे आणि जवळजवळ 34 करोडचा टर्नओव्हर, म्हणजे 34 करोड लोकांचे पैसे त्याची मी काळजी घेतो. त्याचबरोबर जवळजवळ 40 लाख SIP, म्हणजे महिन्याला 40 लाख रुपयाची SIP होती. म्हणजे कोणी 500 रुपयाची करतो, 1000ची करतो, अशी 40 लाख रुपये महिन्याला SIP माझ्या माध्यमातून होते. ओके, मी नेहमीच हे अवेअरनेसचं काम करतो. म्हणजे जी माहिती आपल्याला आहे ती लोकांना कळायला पाहिजे, माहिती मिळायला पाहिजे. कोणी व्यवसाय म्हणून आपल्याकडे गुंतवणूक करावीच असा काही आग्रह अट्टाहास नाही आहे माझा. तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्ही सगळे बसलेले आहात इथे. कल्याण ठाणा माझे काही गुंतवणूकदार पण आलेले आहेत तुमच्यामध्ये की ज्यांनी ऑलरेडी माझ्या गुंतवणूक केली आहे. ओके, सो अशा पद्धतीने ही लोक जे आहेत यांनी विश्वास ठेवला आणि मी जे मार्गदर्शन करतो ते त्यांनी फॉलो केलं आणि पुढे त्यांनाही त्यात यश पण दिलं. आणि आता हे जो हा वेग आहे हा वेग आता वाढणार आहे. सो आजचा हा कार्यक्रम हा देखील तुम्हाला अवेअर करण्यासाठी आहे, माहिती देण्यासाठी आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला जर काही वैयक्तिक प्रश्न असतील, काही असतील तर तुम्हाला संपर्क साधा. माझा नंबर मी पण देऊन जाईल. तुमचे काही प्रश्न असतील आर्थिकदृष्ट्या ते मी सॉल्व्ह करतो. सुदैवाने माझ्या आयुष्यामध्ये मी जे अनुभव घेतलेले आहेत त्या अनुभवातून अशा अनेक गोष्टी शिकलेल्या आहेत की ज्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आपल्याला कामाला येतात. मग ते फायनान्सच असेल असं नाही, इतर अनेक प्रश्न असतात. आपल्याला एक चांगला मित्र हवा असतो. ज्याप्रमाणे आपण आपल्या गुरूंकडे आपल्या व्यथा व्यक्त करतो त्याप्रमाणे तुम्ही मित्र म्हणून माझ्याकडे तुमच्या वैयक्तिक ज्या अडचणी असतील त्या व्यक्त करू शकता, त्यातून मार्गदर्शन घेऊ शकता. सुदैवाने तेवढी म्हणजे मला आशीर्वाद आहे तेवढा की जे मार्गदर्शन करतो ते इंटेन्शन, उद्देश चांगलं असल्यामुळे ते लोकांना पटतं आणि मग ते हळूहळू त्यांना त्यामध्ये गती येते. सो आता आपण सुरुवात करूया. मी तुम्हाला पुन्हा एकदा खात्री देतो की हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम पूर्णतः चांगला शेवटचा प्रयत्न करू आपण हे चालवायला. काय
विक्रम विनायक घटे म्हणजे आताचे मृदुला विजय वैद्य जाहीर झाला. 1 जानेवारी 2004 म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मृदुलाने एका गुंडच बाळाला जन्म दिला. ते गुंडच बाळ म्हणजे चिरंजीव आर्यन. आर्यनचा जन्म झाल्यावर विजय यांना प्रथमच छान नोकरी मिळाली. ती म्हणजे HDFC लाईफ या इन्शुरन्स कंपनीमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर. इथून विजय यांचा प्रगतीचा काळ सुरू झाला. सतत 3 वर्ष झोन टॉपर म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, गोवा या 3 राज्यांमध्ये हजारो कर्मचाऱ्यांमध्ये नंबर 1 मॅनेजर म्हणून नावलौकिक मिळाले. 1 वर्ष इंडिया टॉप रँकरमध्ये 5व्या स्थानावर, 32 अवॉर्ड्स, 3 विदेश दौरे आणि बरंच आहे. 3 जुलै 2011 मध्ये प्रेसिडेंट भूपेश शहा यांनी त्यांना रोटीमध्ये आमंत्रित केले. पहिल्याच वर्षी युथ डायरेक्टर, त्यानंतर सार्जंट ॲट आर्ट, बुलेटिन एडिटर, सचिव आणि व्हाईस प्रेसिडेंट. कर्माच्या काळात 2016 साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. मालदा ऐश्वर्या, फायनान्शियल लाईफ को विजय वैद्य एक बहुआयामी अष्टपैलू व्यक्तिमत्व. साहित्यामध्ये त्यांनी माझ्या चाळीला हा काव्यसंदर्भ, त्याचबरोबर अनेक विषयांवर ललित लेख, म्युच्युअल फंड काळाची गरज या विषयांवर सलग 56 लेख आणि लहान मुलांच्या आर्थिक ज्ञानात भर घालणारे पुस्तक आणि पैसा झाला मोठा या पुस्तकाचे लेखन देखील विजय यांनी केले आहे. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो त्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक. मुळातच दुर्दांत इच्छाशक्ती असलेली विजयजींनी अभिनय क्षेत्रातही आपला कसा उदरता दिसून येतो. अनेक मराठी मालिका, चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. रायगड चित्र जाग येते या नाटकातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले विजयजी अनेक सामाजिक संस्थांची पदे आपल्या उत्तम कामगिरीच्या जोरावर चोख बजावताना आढळतात. मग ते स्वकुल साळी समाजाचं प्रतिनिधित्व असू दे किंवा स्वकुल साळी समाजाचं अध्यक्षपद असू दे. त्यांना मिळालेल्या पुरस्कारांसंदर्भात बोलायचं झालं तर अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. जसं की समाजभूषण, समाज साहित्य भूषण ते आदर्श कल्याणकर पुरस्कार, उत्तम राजकीय विश्लेषण, उत्तम गायन, उत्तम निवेदन, सगळ्यांचा सच्चा मित्र, कठोर आणि स्पष्ट वक्ता, प्रेम, हास्य आणि आनंद यांचा मिलाप म्हणजे आपले रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हरसाईडचे प्रेसिडेंट रोटरियन विजय. आपण सुरुवात करूया. सुरुवातच मी सांगतो 3 महत्त्वाच्या गोष्टी की इथे जे मी काय बोलणार आहे ते 100% सत्य असेल. कोणती चुकीची माहिती मी तुम्हाला सांगणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे की ह्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये जे मी तुम्हाला सांगतो ते 2-3 महत्त्वाचे वाक्य आहेत. ती म्हणजे की आपल्या देशामध्ये 96% लोकांना आर्थिक नियोजन जमत नाही. 96% लोकांना. सो त्या 96% आपण असलो तरी वाईट वाटण्याचं काही कारण नाही. आपल्याला इथून शिकायचं आहे आणि पुढे पुढे आर्थिक नियोजन कसं करायचं जेणेकरून आपण स्वतः आणि आपला देश कसा प्रगतीकडे जाईल यासाठी आपल्याला काम करायचं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी नेहमीच सांगतो की पैसे कमवण्यापेक्षा कमावलेले पैसे जो माणूस उत्तमरित्या गुंतवणूक करतो तो लवकर श्रीमंत होतो. आणि श्रीमंती जी असते ती श्रीमंती अनेक विषयांची असते पण पैसा खूप महत्त्वाचा आहे. आपण किती म्हटलं की पैसा काही विशेष नाही आहे पण असं नाही आहे. पैसा खूप महत्त्वाचा आहे, सगळ्यांना पटलेला आहे, मान्य आहे. तर मग तो पैसा जर उत्तमरित्या आपण गुंतवला तर आपण नक्कीच श्रीमंत होऊ शकतो. कौन बनेगा करोडपती किंवा पैसा झाला मोठा हे केवळ स्लोगन नाही आहे तरी प्रत्यक्षात घडतं. माझ्या इन्व्हेस्टरपैकी 7 लोक आजपर्यंत करोडपती झालेले आहेत आणि 93 लोक मला करायचे आहेत. त्या 93 लोकांमध्ये तुम्ही सुद्धा असू शकता जर तुमची इच्छा असेल तर. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवढा वेळ आपण कामासाठी खर्च करतो, इतर गोष्टींसाठी खर्च करतो त्याच्या 10% सुद्धा आपण आपली गुंतवणूक कुठे आणि कशी असते याच्याबद्दल आला. आज तुम्ही सगळे इथे आलेला आहात ही खूप महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे की तुम्ही ठरवले की आपल्याला काहीतरी शिकायचं आहे, समजून घ्यायचं आहे. आपल्याला आपल्या आर्थिक नियोजनामध्ये काही माहिती मिळेल का जर आपण करत असू
तर माहिती मिळते चांगली वेगळी, आणि जर नसेल तर आपल्याला करायला हवं. यासाठी तुम्ही सगळे जमले आहेत. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांचं मी खऱ्या अर्थानं पहिल्यापासून धन्यवाद देतो की तुम्ही वेळ काढून इथे आलेला आहात. आपण आता सुरुवात करूया. पाच गोष्टी आहेत आपल्या फायनान्शियल फ्रीडमकडे जाण्यासाठी. सो आपण बघूया. फर्स्ट, सेव्हिंग फॉर अ रेनी डे. म्हणजे काय? तर आपल्याकडे एवढे पैसे असायला पाहिजेत की ज्या वेळेला रेनीचा अर्थ असा की पाऊस पडतो, आपण घराच्या बाहेर पडू शकत नाही, घरामध्ये सामान नसेल वगैरे, त्यावेळेला आपण अडचणीत येतो. सो पैसा अशी गोष्ट आहे की जर आपण एखादा नवीन व्यवसाय, नवीन गोष्ट जर करत असू, नोकरी धंदा करत असू, तर आपल्याकडे किमान 6 महिन्याचे पैसे असायला पाहिजे. आपल्याकडे बॅलन्स असायला पाहिजे 6 महिन्याचे पैसे. म्हणजे आपण त्या 6 महिन्यामध्ये स्वतःला व्यवस्थित सर्वाईव्ह करू शकतो, काही अडचणींना तोंड देऊ शकतो आणि पुढे जाऊ शकतो. आता हे 5 गोष्टी सांगण्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो महत्त्वाची, की म्युच्युअल फंड काढायची गरजचा पहिला विषय असा आहे की हे अतिशय सुरक्षित आहे. कोणत्याही बँकेपेक्षा, पोस्ट ऑफिसपेक्षा गव्हर्नमेंटच्या संस्था आहेत. ओके, आपला त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे आणि तो असतोच आणि असणार आहे, भविष्यातही असणार आहे. त्याच जोडीनं म्युच्युअल फंड देखील सेक्युअर आहे, सुरक्षित आहे. पहिलं लक्षात घ्या. कारण म्युच्युअल फंड सुद्धा सेबी, स्टॉक एक्सचेंज ब्युरो ऑफ इंडियाच्या अंतर्गत येतं, त्याच्या नॉर्म्सच्या अंतर्गत येतं, त्यांच्या अधिपत्याखालीच सगळा व्यवहार चालतो. सगळ्यात जास्त ट्रान्सपरन्सी जर कोणत्या गुंतवणूक असेल तर ती म्युच्युअल फंड असते. रोजच्या रोज आपले गुंतवणूक केलेले पैसे कुठे आहेत, कसे आहेत, किती वाढलेत, कमी झालेत का जास्त झालेत, सगळं आपल्याला रोजच्या रोज कळतं. आपण बँकेत एफडी करून आल्यानंतर आपण बँकेला विचारलं जात नाही की माझे पैसे कोणाला दिले, कोणत्या लोनसाठी वापरले, कुठे आहेत माझे पैसे, असं विचारत नाही. आपण कागद घेऊन येतो 5 वर्षाचा आणि आपण घरात कपाटात ठेवतो आणि 6.5-7% जो काही एफडीचा रेट असेल त्यानुसार आपण ते पैसे गुंतवून येतो. मी नेहमीच म्हणतो की ही खरं गुंतवणूक नाहीची बचतच झाली. कारण जे पैसे महागाईपेक्षा आपल्याला कमी परतावा देतात ते पैसे आपल्या कामाचे नाही, ते आपल्याला नुकसान आहे भविष्यामध्ये. जसजशी महागाई वाढत जाईल तसं तसं आपले पैसे डिटोरेट म्हणजे मागे जातील. त्याची जी आपण गुंतवणूक म्हणून जी केलेली गोष्ट आहे ती खरी गुंतवणूक नाहीच आहे. ती केवळ आपण पैसे झोपायला पाठवलेले आहे. आपण जर रात्री झोपतो 8-10 तास, त्यावेळेला आपण काही काम करत नाही, तर आपण जेव्हा बँकेमध्ये, पोस्टामध्ये किंवा इतर ठिकाणी बचत म्हणून जे पैसे ठेवतो ते पैसे आपण झोपायला पाठवतो. पण जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करता त्यावेळेला तुमचे पैसे 24 तास काम करत असतात. कारण तुमचे पैसे अशा अनेक कंपन्यांमध्ये गुंतवलेले असतात ज्या 24 तास काम करत असतात. आज आपण इथे केवळ नजर फिरवली तरी आपल्याला लक्षात येईल की एक कापड बनवणारी कंपनी आहे. त्या कापडावरती कलर मारले आहेत, कलर्स आहेत, पेंटर आहे जो त्यांनी काही चित्र काढलेली आहेत. हे स्क्रीन आहे ती वेगळ्या कंपनीने बनवली, त्याचं स्टँड वेगळ्या कंपनीने बनवलं. आपल्या स्वतःकडे जरी आपण पाहिलं तर अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या मॅन्युफॅक्चर होतात. ओके, सो या मॅन्युफॅक्चर होणाऱ्या कंपन्यांमध्ये आपण आयुष्यभर जर फक्त खरेदीदार राहिलो, आपण म्हणजे आपण फक्त विकत घेण्यासाठी राहिलो तर आपण श्रीमंत होणार. आपल्याला त्याच्यात गुंतवणूक करावी लागेल आणि ती गुंतवणूक सगळ्यात सोप्या पद्धतीने म्युच्युअल फंडात होते. आता म्युच्युअल फंड आणि स्टॉकमध्ये खूप फरक आहे. थोडक्यात सांगतो अगोदरच की स्टॉक मार्केटमध्ये माझ्याकडे श्याम आला आणि मला म्हणाला की विजय माझ्याकडे 10,000 रुपये ते मला गुंतवणूक करायचे आहे स्टॉकमध्ये. आणि माझ्याकडे रामजी आले. आता राम म्हणता येत नाही आपल्याला, श्याम आणि रामजी आले. ते म्हणाले की मला पण 10,000 गुंतवणूक करायची पण मला म्युच्युअल फंडात करायचं. दोघांचा फरक असा आहे की स्टॉकमध्ये मी म्हणेल 10,000 आणलेले आहेत तर मी म्हणेल की चला HDFC बँक घेऊया. सगळ्यात सोपा स्टॉक म्हणजे HDFC बँक. सगळेजण घेतात. जगातला असा एकही गुंतवणूकदार नाही की जो HDFC बँक घेत नाही. त्याच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये HDFC बँक असतेच, बरोबर आहे. हा सगळ्यात सोपा स्टॉक आहे. सो तो आता समजा 1,500 रुपयाचा आपण बघूया, 1600 आसपास आपण 1,500 रुपये बघूया. सो 15,90 9,000 6 स्टॉक्स मला म्युच्युअल फंड आपल्या HDFC बँकेचे मिळाले. 1,000 रुपयाचा मी दुसरा स्टॉक घेतला. म्हणजे 2 मी स्टॉक घेतले, एक HDFC बँक घेतला आणि दुसरा स्टॉक घेतला. उद्या मार्केट करेक्ट झाला आणि मार्केट खाली, बँकिंग क्षेत्र खाली आलं आणि अचानक जो स्टॉक आहे HDFCचा तो 200 रुपये खाली आला. आता मागेच 10 दिवसापूर्वी 220 रुपयांनी पण खाली आला. असं होऊ शकतं. सो मी गुंतवणूक केलेल्या दुसऱ्या दिवशीच तो स्टॉक खाली आला HDFC बँकेचा आणि तो 1,300 रुपये झाला. म्हणजे 200 रुपये एका शेअरचे, 6 शेअरचे 1,200 रुपये माझे कमी झाले. ओके, हा झाला स्टॉकचा विषय. त्याच वेळेला मी रामजींचे पैसे
म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली होती. दोघांमधला फरक असा आहे की त्यांच्याकडे सुद्धा HDFCची बँक होती त्या म्युच्युअल फंडात, पण त्याचे पर्सेंटेज 6% होते. 10,000 600-700 रुपयेच होते. मला त्या 10,000 मध्ये भारतातल्या आणि विदेशातल्या 35 ते 40 टॉपच्या कंपन्यांचे मला त्याच्यामध्ये युनिट्स मिळाले होते. ह्या कंपन्या वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या. त्यात बँकिंग होतं, IT होतं, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी होत्या, FMCG कंपन्या होत्या, त्याच्यामध्ये हेल्थ इंडस्ट्री होती, मेडिकलच्या कंपन्या होत्या, ऑटोमोबाईल होती. ओके, सगळ्या प्रकारचे स्टॉक्स युनिट्स त्याच्यात होते. मार्केट करेक्ट झालं बँकिंगचं, परंतु त्याच वेळेला मेडिकलचं मार्केट वाढलं होतं, फार्माचे शेअर्स वाढले किंवा ऑटोमोबाईलचं. आपण बघतो ऑटोमोबाईल आता हल्ली कार खूप विकत घेतल्या जातात. भारतामध्ये सुद्धा नवीन कार आल्यानंतर ती सुद्धा एका तासामध्ये 20,000 25,000 त्याच्या बुकिंग्स व्हायला लागले आहे. बरोबर आहे. याचा अर्थ भारत पण हळूहळू प्रगती करायला, लोक गाड्या घ्यायला लागले. सो त्याच वेळेला मार्केट करेक्ट झालं, पण इथे म्युच्युअल फंडामध्ये असं झालं नाही. म्युच्युअल फंडामध्ये बँकिंगमधलं थोडेसे कमी झाले पैसे, जे काही गुंतवणूक केले होते ते, परंतु ऑटोमोबाईल वाढलं होतं किंवा मेडिकल फार्मा वाढले होते. सो मला 10,000 ते 10,100 पण होऊ शकतात. इथे मात्र मला डायरेक्टली 2,000 रुपयाचा जो काय 1,500 रुपयाचा फटका बसला. हा दोघांमधला फरक आहे, तज्ञांमधला फरक आहे. टिप्स घेऊन स्टॉक विकत घेणं किंवा अभ्यास करून, लोक म्हणतात मी खूप अभ्यास केलाय, फंडामेंटली केलाय, टेक्निकली केलाय, मी रोज रात्री बसतो 3-4 तास स्टडी करतो, दुसऱ्या दिवशी मी स्टॉक घेतो वगैरे. असे किती लोक तुम्हाला म्हणाली? मी तुम्हाला एकच सांगतो, त्या लोकांना एवढंच विचारा की मला तुझं 1 वर्षाचं स्टेटमेंट आलं. हे मला आज सांगू नको 1,500 मिळाले, 2,000 मिळाले, 5,000 मिळाले, पण तू हे मला सांगत नाहीस की म्हणजे 10,000 रुपये गेले एका दिवशी. सो जो ऍक्च्युअली स्टॉक मध्ये खेळतोय त्याला विचारा. आता मी स्टॉकच्या विरोधात नाही, तुमच्यापैकी जर कोणी स्टॉक घेत असेल तर नक्कीच घ्या, पण आमचा अनुभव असं सांगतो की स्टॉक मार्केटपेक्षा म्युच्युअल फंड जे आहे, म्युच्युअल फंड हे 2 ते 4% जास्त परतावा देतात. दोघांमधला फरक आहे की स्टॉक मध्ये आपल्याला सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 3:30 पर्यंत लक्ष द्यावं लागतं. कोणावर अवलंबून राहिलो तर तो किती वेळा चर्निंग करेल आपल्या पैशांचं हे आपल्याला सांगता येत नाही. किती वेळा सेल करेल, किती वेळा बाय करेल, तो त्याचं ब्रोकरेज जनरेट करेल. बरोबर आहे. आणि आपल्याला काय मिळते आपल्याला कळत नाही. पण म्युच्युअल फंडात तसं नाही आहे. म्युच्युअल फंडामध्ये तज्ञ बसलेला आहे, त्याच्या अंडर जो फंड मॅनेजर आहे ते अनेकदा फंड मॅनेजर स्वतः चार्टर्ड अकाउंटंट असतात. त्यांनी खूप मोठं अभ्यास केलेला असतो सगळ्या गोष्टींचा. 15 वर्ष त्या कंपनीमध्ये त्यांनी काम केल्यानंतर ते फंड मॅनेजर झालेले असतात. त्यांचा खूप तगडा अनुभव असतो. या अनुभवाच्या जोरावर त्यांचा अभ्यास असतो, त्यांच्या अंडर टीम्स असते. ती टीम्स समजा तामिळनाडूत एखादी कंपनी परचेस करायची असेल तर त्यांची टीम जाते तिकडे, ती त्या डायरेक्टरला भेटते, ती जनरल मॅनेजरला भेटते, त्या अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये जाऊन 10 वर्षाचा बॅलन्स शीट चेक करते, ती वर्कर्सला भेटते, त्याला ज्या परचेस ऑर्डर आलेल्या आहेत त्या कंपनीला जाऊन भेटते की खरंच हे ऑर्डर दिले का. अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतरच तो फंड मॅनेजर तो स्टॉक त्याच्या म्युच्युअल फंडात घेत असतो. सो हा खूप मोठा फरक. तज्ञ मंडळी बसलेली आहे, अतिशय नियोजनरित्या त्याचं काम चालतं. आपण सुद्धा रोज आपला म्युच्युअल फंड ट्रॅक करू शकतो, पण करू नये असं मी सल्ला देतो. मी असा सल्ला देतो की ज्या लोकांनी आयुष्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर काही वर्षांकरता जे विसरलेले आहेत, 10 वर्ष 15 वर्ष, त्या लोकांनीच संपत्ती बनवलेली आहे. जो माणूस गुंतवणूक केल्यानंतर रोज बघत असतो तो कधीच श्रीमंत होत नाही, तो कधीच मोठी प्रॉपर्टी गोळा करू शकत नाही. कारण त्याला 10% 15% सुद्धा मोठे वाटतात. त्याला असं वाटतं खूप फायदा आपण काढूया, पण तो खरा फायदा नसतो. म्युच्युअल फंडामध्ये आपल्याला कितीतरी पट पैसे मिळू शकतात जर आपण पेशंटली बघितलं. म्हणूनच म्युच्युअल फंडात जर गुंतवणूक केली तर तुम्ही पेशन्स ठेवा, तुम्ही थांबा, विश्वास ठेवा, ज्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केले आणि त्यानुसार तुम्ही त्याचा मार्गक्रमण करा. सो या 2 गोष्टी कळल्या की म्युच्युअल फंड हे सेफ आहे हे लक्षात आलं तुमच्या. त्याचबरोबर स्टॉक आणि म्युच्युअल फंडाचा फरक पण तुमच्या लक्षात आला. बचत आणि गुंतवणूक मधला पण फरक लक्षात आला. तुमच्या मैत्रिणी सांगतो की तुमच्यापैकी जर कोणी एखादा प्रश्न विचारला, जो चांगला प्रश्न असेल तर मला एक छोटंसं बक्षीस पण आहे. तुम्ही नक्की प्रश्न विचारा, जेणेकरून तुम्हाला अजून माहिती मिळेल. तुमच्या प्रश्नातून अनेकांना माहिती मिळेल. आपण एकच प्रश्न विचारतो, पण त्याचं अनेकांच्या मनात प्रश्न असतात पण ते विचारत नसतात. पण तुम्ही मात्र विचारा, तुम्हाला जर कुठे जिथे जाणवेल तिथे तुम्ही विचारा. ओके. सो आता आपण ह्या गोष्टीकडे बोलूया की एमर्जन्सी फंड म्हणजे काय. सो रेनी सीझन जसे होतं, एमर्जन्सी फंड हा प्रत्येकाकडे असायला पाहिजे. तुम्ही कोणत्याही हुद्द्यावर कामाला असाल, किती मोठा व्यवसाय करत असाल तरी सुद्धा तुमच्याकडे वेगळे पैसे असायला हवे. मी अनेक मोठ्या व्यवसायाला सल्ला दिलेला आहे आणि तो त्यांनी मान्य केलेला आहे की अनेक लोक आपला जो व्यवसाय करतात
त्या व्यवसायातले सगळेच पैसे पुन्हाच त्या व्यवसायात लावतात. अजिबात असं करू नका. आपल्या व्यवसायातला जो नफा असतो त्यातला काही टक्के भाग तुम्ही इतर ठिकाणी गुंतवणूक करा, जो इमर्जन्सी फंड म्हणून तुम्हाला कामाला येऊ शकतो. म्हणजे जर तुमचा व्यवसाय खाली आला, घसरला, कोसळला, तर अशा वेळेला ते पैसे कामाला येतात. आणि हा सगळा अनेक बुजुर्गांनी म्हणजे जे 90 वर्षाचे आजही आहेत ते देखील हे सांगतात. मी माझ्या जेव्हा क्लायंटशी बोलतो, त्यांचे जर बाबा आणि आजोबा असतील जिवंत तर त्यांनी सांगितलेलं असं त्यांना, पण हे करत नसतात. कारण घरातल्यांनी सांगितल्यानंतर पण ऐकत नाही. सोनाराने कान टोचल्यानंतर लोक ऐकतात. म्हणून मी तुम्हालाही सांगतो की जर तुमच्या व्यवसायात नोकरीमध्ये जो ॲडिशनल पैसा जो तुमच्याकडे आहे तो तुम्ही बाजूला काढा. तो सगळा त्याच व्यवसायात गुंतवणूक करू नका, कारण तुम्हाला मोठं अडचण येऊ शकते. सो रेनी सीझनसाठी म्हणजे इमर्जन्सी फंड आपल्याला असायला पाहिजे. आता इमर्जन्सी फंड अजून एक तुम्हाला सांगतो की हा इमर्जन्सी फंड का असला पाहिजे, की जे पैसे आपण बाजूला काढलेले आहेत, ओके, आणि मी मला मगाशी म्हटल्याप्रमाणे काही अडचणी आल्या आपल्याला, तर आपल्याला माहिती नाही की हे बाजूला काढलेले आहे. त्या अडचणी आपण सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि मग त्या पैशांचा वापर करायचा. जेव्हा शेवटची गळ्यापर्यंत काम आलेलं आहे, आता आपल्याला गरज आहे, तेव्हा ते पैसे वापरायचे. सो फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये खरं तीनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण लोक आपल्याला खूप कन्फ्यूज करतात. तुम्ही या डोंबिवली शहरात, कल्याण शहरात कोणत्याही फायनान्शियल ॲडवायझरकडे गेलात तर 99% लोक हे जे मार्गदर्शन आपल्याला करतात ते चुकीचं असतं मार्गदर्शन. हे पण मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. कारण मला काय मिळेल याचा जो विचार करतो त्याचं प्लॅनिंग चुकतं. माझ्या क्लायंटला काय मिळेल, त्याला काय महत्वाचं आहे, त्याची काय गरज आहे आणि त्याला काय हवं आहे याच्यासाठी जो प्लॅनिंग करेल ते प्लॅनिंग तुमचं बरोबर आहे. पण एखादा प्रोडक्ट, एखादी वस्तू विकल्यानंतर मला काय मिळणार आहे याचा जर मी विचार केला अगोदर तर मात्र त्या क्लायंटचा फायदा नसतो. आणि म्हणून तीनच गोष्टी महत्त्वाच्या आपल्या आयुष्यामध्ये, ज्या प्रत्येकाने करा. त्या 3 गोष्टी जर केल्या तर तुम्हाला इतर काही करण्याची गरज नाही. सो त्याची पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेल्थ इन्शुरन्स, मेडिक्लेम. हे असायलाच पाहिजे. इकडे अनेक वयस्कर लोक बसलेली आहेत. त्यांना असं वाटत असेल की आपल्याला मेडिक्लेम जाऊ द्या, काय आहेत पैसे माझ्याकडे, मी करेल वगैरे वगैरे, काय मला काय होत नाही वगैरे, असं नाही आहे. मी आता 86 वर्षाच्या आधीचं पण मेडिक्लेम करून आले मागच्या महिन्यामध्ये. आता अशा ज्या कंपन्या आहेत ज्या 99 वर्षापर्यंतचं जिवंत असलेल्या लोकांचं सुद्धा मेडिक्लेम करतात आणि मेडिक्लेम होतो. हे लक्षात घ्या. तुम्हाला कोणतेही आजार असेल, डायबेटिक असेल, बीपी असेल किंवा कोणताही आजार असेल, तो डिक्लेअर करायचा, सांगायचा, तुम्हाला मेडिक्लेम मिळतो 2 मिनिटाचं. आणि अशा अजिबात असं करू नका. अनेक जण मला म्हणतात की माझ्या घरात 5 लाख रुपये आहेत, काय अडचण ते मी बघेन. पण हल्लीचे आजार असे असतात की तुम्हाला 5 काय 15 लाख सुद्धा कमी पडते आणि मग अडचण येते. आणि जे घरामध्ये 5 लाख ठेवलेले आहेत मेडिकल इमर्जन्सी आल्यानंतर, हे असे म्हणणारे लोक आहेत की प्रत्यक्षात ज्या वेळेला अशी अडचण येते तर त्यातले लाख रुपये काढायला पण मागे पुढे करतात. हे मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे. कारण पैसा जमा केलेला पैसा हा खर्च करताना मेडिकलसाठी लोकांना खूप त्रास होतो. हे मी स्वतः बघितलेलं आहे. आणि म्हणून आपली जबाबदारी दुसऱ्यांवर नसायला पाहिजे, म्हणून मेडिक्लेम असायलाच पाहिजे. अनेक चुकीच्या मीठ आहेत. मी मेडिक्लेम काढेन, मला काही झालंच नाही तर उपयोग काय, पैसे वाया जातील, असं नाही आहे. जर तुम्हाला क्लेम नाही आला तर तुमचं ते बोनसच्या स्वरूपामध्ये तुमचं संरक्षण वाढत जात आहे. आणि आपल्याला क्लेम नाही आला म्हणजे स्वामींची आशीर्वाद आहे आपल्याला. बरोबर, आपला क्लेम नाही आला तर स्वामींचा आशीर्वाद आहे. त्या न आलेल्या क्लेममुळे ज्यांना क्लेम आलेला आहे तिकडे माझे पैसे वापरले गेले सोशल कॉज नाही. परमेश्वराने मला कोणता आजार दिला नाही, मला काही अपघात झाला नाही, याचा अर्थ मी जे करतोय कर्म ते उत्तमरित्या करतोय आणि मी जे मेडिक्लेम काढले त्याचा जो प्रीमियम मी भरतोय तो मला उपयोगाला यायलाच नको, असंच मिळायला पाहिजे आपण. पण तो असायलाच पाहिजे. जर कधी इमर्जन्सी आली तर तो घरातले जे सेव्हिंगचे पैसे असतात पूर्वीसारखं राहिलं नाही नातेवाईकांकडे फोन करून पैसे मागायला. आता सगळे स्वाभिमानी झालेले आहेत. नातेवाईक पण या सगळ्या महागाईमध्ये गर्दीत अडकलेले आहेत. कारण कोणी तुम्हाला असं 1 लाख 2 लाख 5 लाख लगेच देणार नाही आणि कोणाकडे मागूही नका. प्रत्येकाने हेल्थ इन्शुरन्स मेडिक्लेम काढून घ्या. क्लिअर सगळ्यांना? हे करा म्हणजे कराच, नसेल तर इमिजिएट इथून गेल्यानंतर करा. माझ्याकडेच करा असं मी म्हणत नाही, तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांकडून करा, पण हे जरूर करा. मेडिक्लेम इज मस्ट. लक्षात घ्या, पुढचे आजार हे खूप मोठे असणार आहेत. खर्च खूप वाढत चाललाय, खूप खर्च वाढत चाललाय मेडिकलचा. ती इंडस्ट्री 10 ते 15% महागाई देते आपल्याला आणि त्याच्यामुळे आपण जर त्याला मॅनेज करत असेल तर आपलं मेडिक्लेम
चांगला असावा. मिनिमम 10 लाखापासून चालू करायला पाहिजे. लोक 3 लाख आणि 2 लाखाचं काढतात, अजिबात उपयोगाचा नाही. त्याचा प्रीमियम जरी कमी आला तरी आपल्या काही कामाचं नाही. त्याच्यामध्ये खूप रेस्ट्रिक्शन असतात. तुमचं हॉस्पिटलचं जे भाडं आहे रूमचं ते 2,000च्या वर नसायला पाहिजे, अमुक अमुक. आता असे हॉस्पिटल राहिलेले आपण चांगल्या हॉस्पिटलमध्ये जातो ते महागडा खर्च येतो, म्हणजे ते मोठा असेल तर आपल्याला काही अडचणी येत नाही. सो हा पहिला प्रश्न आला की हेल्थ इन्शुरन्स खूप इम्पॉर्टंट. सो फॅमिली कम फर्स्ट, याचा अर्थ काय, कुटुंब हे पहिले आहे. माणूस जगत असताना नेहमी म्हणतो की मी जे मेहनत करतो, बिझनेस करतो, नोकरी करतो, माझं कुटुंबासाठी करतो, काम करतो, की ते सुरक्षित राहायला पाहिजे, त्यांना वेळेवर सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजे, मुलांचं शिक्षण व्हायला पाहिजे. यासाठी आपण जगतो असं म्हणतो. पण त्या वेळेस आपण सांगितलं की टर्म इन्शुरन्स काढ. तर म्हणतो टर्म इन्शुरन्स काय असतं, तर त्याला सांगितलं की टर्म इन्शुरन्स म्हणजे जर तुला काही बरं वाईट झालं तर तुझ्या कुटुंबाला मिळणारे पैसे, तुझ्या पश्चात तुझ्या कुटुंबाला जे पैसे मिळतात ते म्हणजे टर्म इन्शुरन्स. साधं सोपं, आपल्याला मिळत नाही जिवंत आहे, बरोबर आहे, ते टर्म इन्शुरन्स. तर कशाला काढायचं मग, अगोदर म्हणतो असतो की मी माझ्या कुटुंबासाठी सगळं करतोय, पण तो कशाला काढायचा म्हणतो. मग तो लोन काढतो, होम लोन काढतो 40-50 लाखाचं, सगळं करतो, पण टर्म इन्शुरन्स काढत नाही. तो कशाला काढू पडतो. दुर्दैवाने जर त्याचा अपघात झाला, दुर्दैवाने जर त्याला हार्ट अटॅक आला, मृत्यू आला, तर हे 40 आणि 80 लाखाचं लोन पेड कोणी करायचं. मग ते जे लोन आहे ते लोन पेड होणार नाही, म्हणजे ते जे बँक जे आहे ते तुमचं घर परत घेणार, तुमची बायको रस्त्यावर येणार, ते जुन्या घरात पूर्वीच्या घरात जाणार, बरोबर, कर्ज येणार त्याच्या अंगावरती. सो टर्म इन्शुरन्स हे म्हणजे आपण ज्या वयाच्या आपण आता आहोत त्या वयापासून 60 वर्षापर्यंत जेवढं इन्कम आपण कमावू शकतो त्याचं आताच केलेली सोय म्हणजे टर्म इन्शुरन्स. म्हणजे एक्झाम्पल, समजा आता कोणाचं वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये असेल, 5 लाख रुपये जे असेल त्याच्या 20 पट, म्हणजे 5 लाख 1 कोटी रुपयापर्यंत त्याला टर्म इन्शुरन्स मिळतो. टर्म इन्शुरन्स हा वयाच्या 60 पर्यंतच मिळतो, 60 नंतर मिळत नाही, बरोबर आहे. सो टर्म इन्शुरन्स जेवढं कमी वयात काढू तेवढं त्याचं प्रीमियम कमी असतं, जेवढं पुढे पुढे आपण जाऊ तसं त्याचं प्रीमियम वाढत जातं. आणि टर्म इन्शुरन्स ज्या एजला आपण काढतो त्याच एजला फिक्स होऊन जातं. म्हणजे 25 वर्षाच्या मध्ये ते टर्म इन्शुरन्स काढला 1 कोटीचा, त्याला प्रीमियम जाईल फक्त 10 ते 12,000 रुपये. तोच 35 वर्षाचा त्याला 18 ते 20,000, तो 40 वर्षाचा त्याला 40,000, 50 वर्षाचा वाढत जाणार. सो टर्म इन्शुरन्स ज्या वर्षी आपण काढतो ते प्रीमियम फिक्स होतं, त्याच्यात वाढ होत नाही. तुमची महागाई वाढो किंवा काही वाढो, अजिबात वाढ होत नाही. ते ॲग्रीमेंट झालेलं असतं, ते आपण 65, 70, 75 वर्षापर्यंत आपण घेऊ शकतो. आणि ते असायलाच हवं. हा दुसरा त्याचा बेनिफिट आहे की पहिलं हेल्थ इन्शुरन्स आणि दुसरं टर्म इन्शुरन्स. टर्म इन्शुरन्स सुद्धा आपल्याकडे असायलाच हवा. त्या कोविडमध्ये असे अनेक उदाहरणं आली की मृत्यू आले, मृत्यू झालेलं विचारलं त्यातले 90% मृत्यू हे घाबरून झालेले होते, कारण त्या लोकांकडे असे कोणतेच इन्शुरन्स नव्हते, ना हेल्थ इन्शुरन्स होता नाही टर्म इन्शुरन्स. माझ्यानंतर माझ्या मुलांचं काय बाजूचा गेला, भीतीने लोक गेले. पण ज्यांच्याकडे टर्म इन्शुरन्स होते ते सेफ होते, मेंटली फिट होते. त्यांना माहिती आहे जर काय मला बरं वाईट झालं 1 कोटीचा टर्म प्लॅन माझ्या बायकोला लगेच 1 कोटी मिळतील, ती लोन पेड करेल आणि ती मुलांचं भविष्य व्यवस्थित करू शकेल. सो टर्म इन्शुरन्स ही त्यातली दुसरी स्टेप्स आहे फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये. ओके, थर्ड आता फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना, कोणतेही फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना गोल करा, गोल सेट पाहिजे, उद्दिष्ट क्लिअर पाहिजे. तुमची उद्दिष्ट क्लिअर नसतील तर तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग करून अजिबात फायदा होणार नाही. केवळ आज मी लेक्चर दिलं म्हणून तुम्ही SIP चालू केली, कोणी काय पुढे चालू केलं, उद्दिष्ट काय नाही. तो छान आहे, चांगलं आहे, वाढणार आहे, रिटर्न चांगले मिळतात आम्ही ऐकलंय म्हणून आपण जर केलं तर ते यशस्वी होणार नाही. प्रत्येक गुंतवणुकीला गोल असायला पाहिजे की माझ्याकडे असे तरुण मुलं मुली येतात की आम्ही आता 24-25 वर्षाचे आहोत, हा माझा बॉयफ्रेंड आहे किंवा माझी गर्लफ्रेंड आहे, आम्हाला 3 वर्षांचं लग्न करायचं आणि आम्हाला हनीमूनला UK ला जायचं आहे, लंडनला जायचं आहे, त्याच्याकरता आम्हाला SIP करायची. अशी तरुण मुलं आताच हुशार झाली. सो त्याच्याकरता गेली SIP. खरोखर असे आले तर क्लायंट, आणि मग SIP केली 3 वर्षांतर 8 लाख रुपये व्हॅल्यू झाली. मग त्यातले त्यांनी 2 लाख रुपये UK साठी खर्च केले आणि 6 लाख रुपये आई बाबांना दिले लग्नासाठी. मी तुम्हाला प्रकार सांगते, कोणाला कार घ्यायची असते, कोणाला फॉरेन ट्रिप टूर्स करायचे असतात, गोष्टी करायचं म्हणून सो गोल खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, गोल खूप इम्पॉर्टंट. तर आता आपण नेहमी बघतो की आता इथे बसलेल्या लोकांना जर विचारलं की कोणाच्या अकाउंटला 1 कोटी रुपये आहेत, काय कोणाच्या अकाउंटला 1 कोटी रुपये
हात वर करायला हरकत नाही, कोणी तुम्हाला विचारायला येणार नाही. ठीक आहे. अनेकांच्या अकाउंटमध्ये नाही आहे. ओके, त्याचं कारणच आहे की नीट नियोजन केलेलं नाही. तुम्हाला असं होईल, इथे तुम्ही वयस्कर लोक आहेत, काही मध्यमवयीन आहेत, 1-2 जण, की बाळ जन्माला आलं त्या वर्षापासून जर SIP चालू केली आपण आताच्या लाईफस्टाईलमध्ये, तुमच्या काळामध्ये मी माझ्याकडे जे क्लायंट आहेत, तर आम्ही जेव्हा त्यांचा जे वाढदिवस होता, आम्ही जेव्हा ग्रीटिंग्स पाठवतो, त्या ग्रीटिंग्समध्ये लिहिलेलं असतं की जर तुमच्या आईबाबांनी महिन्याला 5,000 रुपये बाजूला काढले असते तर आज तुमच्याकडे 17 कोटी असते, 19 कोटी असते, कोणाकडे 15 कोटी असते, एक 35-40 वर्षाचा मुलगा असेल त्याकडे 7 कोटी असते, पण कोणाकडेच नाही, एकाही क्लायंटकडे नाही. पण आता तुम्ही जे बघताय, शिकताय, तुमची मुलं असतील, नातवंड झालेली असतील, तर तुम्ही त्यांना सांगा की आताच्या लाईफस्टाईलप्रमाणे जर आपण 5 ते 7 वर्षात मध्यमवर्गीय आपण लाईफस्टाईल करूया, 5 ते 7 हजाराचं गुंतवणूक जर आपण आपल्या बालकांसाठी केली तर त्याचा लग्नापर्यंतचा खर्च ती SIP करते. लग्नापर्यंतचा खर्च म्हणजे आता तुम्हाला नुकतंच बाळ झालं असेल, पहिल्या महिन्यापासून SIP चालू करा 5 ते 7 हजाराची. ती जेव्हा पहिलीला जाईल तेव्हा तुम्हाला ॲडमिशनसाठी पैसे लागतील, 1.5-2 लाख रुपये, 3 लाख रुपये ते तुम्ही काढू शकता. तुमची SIP चालूच आहे. ते 9वी-10वी जाईल, क्लाससाठी फी लागेल, तेव्हा तुम्ही पैसे काढू शकता. 5 लाख रुपये लागतील, आता 1.5-2 लाख रुपये लागतात क्लासची फी, किंवा 4-5 लाख रुपये असेल ते तुम्ही काढू शकता. SIP चालूच ठेवा. मग 12वी नंतर हायर एज्युकेशन, त्यांना डॉक्टर, इंजिनिअरकडे जायचं आहे, पैसे लागणार, पैसे तुम्ही काढू शकता, SIP चालूच ठेवा. मग ते फॉर्मला जातील 21-22 वर्षी, तेव्हा पैसे लागतील, ते सुद्धा पैसे जमा असतील, ते पण तुम्ही काढू शकता, SIP चालूच ठेवा. आणि 25व्या वर्षी लग्न करायला जाल तेव्हा लग्नाला लागणारा खर्च सुद्धा तुमचा तिथे जमा असेल. फक्त सातत्यपूर्ण केलेली SIP. कळलं? म्हणजे चाइल्ड प्लॅन जो आपण म्हणतो, चिल्ड्रनसाठी आपण करतो, तो असा करा. आता काही मुलं मोठी झालेली असतील, कोणाची मुलं 10 वर्षे असतील, कोणाची 15 वर्षे असतील, सो रिव्हर्स आहे त्याचे. तुम्हाला त्याची गुंतवणूक थोडी वाढवावी लागेल, पण आजही करू शकता तुम्ही. कारण 10 वर्षांत लग्न करायचं असेल किंवा हायर एज्युकेशनला जायचं असेल तर हे पैसे तुम्हाला कामाला येतील. सो चिल्ड्रन म्हणजे मुलांच्या स्टडी करता हा जो आता खर्च आहे, करंट कॉस्ट 15 लाख, मग 32 लाख, त्याच्याकरता 14,500. आता हा मुलगा मोठा आहे म्हणून करंट कॉस्ट आहे. सो 14,500 रुपयाची गुंतवणूक. मी जे म्हटलं की जे आता जन्माला बाळ आहे 1 महिन्याचं, वर्षभराचं, त्याच्याकरता 7,000 रुपये आपल्या लाईफस्टाईलप्रमाणे, मध्यम लाईफस्टाईलप्रमाणे आपण केली गुंतवणूक तर आपण त्याचा लग्नापर्यंतचा खर्च उत्तम करू शकतो. क्लिअर? पुढे वॅकेशनचे गोल असतात आपल्याला की मला फिरायला जायचंय. सो करंट कॉस्ट म्हणजे आपण समजा म्हटलं की आपण UKला जायचं, फॅमिलीसाठी 5 लाख रुपये लागतील. ओके, पुढे पुढे ते 5 वर्षांत वाढत जाते. तर आतापासून 9,000 रुपयाची SIP चालू केली तर तुम्ही 5 वर्षानंतर पहिलं टूर करू शकता आणि मग दर वर्षाला टूर करू शकता. ओके, आम्ही स्वतःही करतो. मी जे तुम्हाला सांगतोय हे प्रत्यक्षात मी केलेलं आहे. मी 2006 सालापासून स्वतःची गुंतवणूक म्युच्युअल फंडात करतो आणि म्हणूनच तुम्हाला सगळं सांगतो की हे मी जे सांगतोय तर कोणती गोष्ट अशी आधारलेली नाही, केवळ सांगायचं म्हणून सांगत नाही, हे प्रत्यक्ष मी केलेलं आहे, मी अनुभवतोय. आम्ही दरवर्षी फॉरेन टूर करतो आणि एक भारतामध्ये टूर करतो आणि मी अतिशय सर्वसामान्य आहे, BCom ग्रॅज्युएट झालेला, नोकरी करणारा माणूस, पण हे मी सगळं करतो बिकॉज मी पहिल्यापासून याचं प्लॅनिंग केलेलं आहे. ओके, पुढे रिटायरमेंट हा खूप महत्त्वाचा विषय. आता काही तरुण मंडळी असतील त्यांना वाटतं की काय विशेष नाही, वेळ अजून, पण अजून वेळ. आत्तापासून सुरुवात करा. आत्तापासून जर तुम्ही सुरुवात केली तर पुढे इथे लिहिलेलं आहे की तू आता करंटली 40,000 रुपये खर्च आहे, पुढे पुढे तो 3.4 करोड पाहिजे आपल्याला हे 40,000 मॅनेज करायला. त्याच्याकरता आपल्याला 37,000ची SIP. ह्याच्यामध्ये एज वाईज आहे, जेवढे एज जास्त तेवढे ती SIP जास्त. ओके, एज कमी तेवढं ती. आता हा माणूस 40 वर्षाचा, त्याचं एक उदाहरण आहे 40 वर्षाचा. पण एखादा 23, 25, 27 वर्षाचा मुलगा असेल तर त्याला कमी पैशामध्ये आतापासून जर SIP चालू केली, तो जेव्हा रिटायर्ड होईल तेव्हा प्रचंड कॉर्पस त्यावेळेला असेल. त्याचं जमा केलेलं कॉर्पस प्लस म्युच्युअल फंडातलं कॉर्पस. ओके, आता राईट प्रोडक्ट्स. आता ते खूप प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत. म्युच्युअल फंड आहे, इन्शुरन्स आहे, बॉन्ड्स, कॉर्पोरेट बॉन्ड्स आहेत, NPS आहे. ओके, लोन्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे, लिस्टेड काही इक्विटी हे असतात, ज्या स्टॉक्स असतात ते असतात, PMS असतो, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट देतात करायला एखाद्या कंपनीला, मिनिमम 25,000 त्याचं बजेट असतं. सो अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत, पण या सगळ्या गोष्टी म्युच्युअल फंडातून करता येतात आपल्याला.
हे जे सगळं जे प्लॅनिंग आहे ना, ओके, म्युच्युअल फंडातून करतो. मी म्हटलं 3 गोष्टी आयुष्यात करणे, त्यापैकी पहिले हेल्थ इन्शुरन्स, मेडिक्लेम झालं, दुसरं टर्म इन्शुरन्स, तिसरं म्हणजे म्युच्युअल फंड. ओके, बरोबर. आता म्युच्युअल फंडाचे 5 बेनिफिट्स काय. ओके, सो तुम्ही बघा, हा जो भारताचं इन्फ्लेशन आहे, महागाई जी आहे भारताची, भारत सांगतो, देश आपला सांगतो 6.5 6.7 वगैरे असं सांगत असतात ते. हां, पण ॲक्च्युली तसं नसतं. प्रत्यक्षात महागाई जास्त असते. शिक्षणाची महागाई वेगळी असते, मेडिकलची महागाई वेगळी असते, अन्नधान्याची महागाई वेगळी असते. ओके, गव्हर्नमेंट एक ढोबळचा अभ्यास करून ते सांगत असतं. सो ह्याला जर बीट करायचं असेल, आता मी तरी पर्सेंटेज खूप लिहिले. FD मध्ये मी 8.8 लिहिले. कुठे मिळतात का 8.8? आता नाही मिळते. ओके, इन्फ्लेशन 7.63% लिहिले, बँक FD 8.5, गोल्ड 8.85. गोल्डचं म्हणजे सोन्याचं इन्फ्लेशन, सोन्याचे जे रिटर्न्स आहेत ना, ते 9% ते 11% मध्ये आपल्याला रिटर्न्स येतात. एखाद्या वर्षात 16-17% मिळालेले. पण ॲव्हरेज आपण जर 40 वर्षाचा अभ्यास केला सोन्याचा, तर सोन्याने 9% आपल्याला रिटर्न दिलेला आहे. पण तेच जर तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली असेल तर 15.65 दिसेल. ओके, हे 15 ते 16% ॲव्हरेज गेल्या 40 वर्षापासून म्युच्युअल फंडाने आपल्याला रिटर्न दिले. आणि दोघांना खूप मोठा फरक आहे. हे सिम्पल इंटरेस्ट आहे आणि ते चक्रवाढ व्याजाचे इंटरेस्ट आहे. हा खूप मोठा आहे. ह्याच्यात खूप पर्सेंटेज तुम्हाला लक्षात येईल पुढे पुढे की कसे पैसे वाढतात पुढे. हा फरक आहे. जर तुम्ही 6%च्या FD पोस्ट ऑफिस 6.6% आता गुंतवणूक करत असाल, ओके, तर 20 वर्षानंतर 20,95,000 तुम्हाला मिळतील. जर तुम्ही गोल्ड किंवा रिअल इस्टेट पण 9%च्याच आसपास आहे, 37.14 लाख मिळतील. पण म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली ते सुद्धा आपण 12% पकडले, ते 67.57 होतात. म्हणजे एवढा फरक आहे. अर्थात हा आपण 12% पकडलाय, याचा ॲव्हरेज माहिती तुम्हाला दाखवलं 15.68 आहे. जरा 15.68 असेल तर जवळ 1 कोटीच्या पेक्षा जास्त पैसे ते जमा झालेले असतात. हा एवढा मोठा वाज आहे. सो तुम्ही महिलांना का सांगतो की सोन्यावर प्रचंड प्रेम असतं, सोनं आपण खरेदी करत असतो, सोना हा नेहमी फायद्याचा असतो. सोन्याकडे आपण जेव्हा जातो, सोनं विकत घेतो, तेव्हा तो सोन्याचा भाव अधिक घंटावळ वगैरे वगैरे सगळं तो घेतो. सोनं जास्त प्युअर जे सोनं असतं त्याच्यात पण प्युरिटी नसते. जेव्हा कारण काय शेवटी सोनं खूप त्याला जर आपण उष्णता दिली तर खूप पातळ धाग आहे. सो ते टिकाऊ वस्तू ह्याच्यासोबत मिक्स करावं लागतं त्यांना, बरोबर आहे. चांदी असेल, तांबूळ पितळ असेल. सो अशा पद्धतीने सोनं आपल्याला मिळतो. सोना काय करतो, विकताना सुद्धा त्याचा फायदा होतो आणि आपण जेव्हा त्याला विकायला जातो तरी सुद्धा त्याचा फायदा होतो. 10% मूळ रकमेच्या 10% जो भाव असेल त्याच्या 10% किंवा 1 ग्रॅम तो वजा करतो आणि तो 10% तेव्हाही फायद्यात असतो. तर म्युच्युअल फंड हे सोनासारखं आहे ॲक्च्युअली. तुम्ही जेव्हा गुंतवणूक करता, ओके, आणि मार्केट खाली येतं, कोसळायला लागतं, तेव्हा तुम्हाला खूप आनंद व्हायला पाहिजे की तुम्हाला नंबर ऑफ युनिट्स तुमचे वाढता येतात. ओके, आणि जेव्हा मार्केट वाढतं तरी सुद्धा तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे की तुमची व्हॅल्यू वाढायला लागली, पैशांची व्हॅल्यू वाढायला लागली तुमची. सो आपण सोना व्हायचा असेल, तुम्हाला वाटतं ना की सोना खूप छान बिझनेस करतो, चांगला पैसे कमवतो, देतो पण तो नेहमी फायद्यातच असतो, खुश असतो नेहमी तो. ओके, तसं आपल्याला जर खुश राहायचं असेल तर आपल्याला सोनार व्हायला लागेल, म्हणजेच आपल्याला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायला लागेल. आता आपण म्युच्युअल फंडात आपण बघूया हे जे प्रकार आहेत, डेट फंड, हायब्रिड फंड आणि इक्विटी फंड. म्हणजे आता फरक आहे. तर म्युच्युअल फंडामध्ये देखील प्रकार आहेत, अनेकांना माहीत नाही आहे. आता समजा एखादी 70 वर्षाची काकू माझ्याकडे आली, मला म्हणाले की विजय माझ्याकडे 10 लाख रुपये आहेत, मला गुंतवणूक करायची आहे, पण ते मला कधी लागतील मला 5 महिन्यात, 6 महिन्यात, 3 महिन्यात, वर्षभरात, कधी लागतील. तुला गुंतवणूक करता येईल का? हो, करता येईल. म्युच्युअल फंडामध्ये डेट फंड नावाचा फंड असतो जो गव्हर्नमेंट सिक्युरिटीज बॉन्ड परचेस करतो. 100% आपले पैसे सेक्युर्ड असतात. तिथे जर आपण गुंतवणूक केली तर आपल्याला रोज त्याच्यात व्याज मिळतो. तुम्ही समजा बँकेमध्ये 5 लाख रुपये ठेवले सेव्हिंग अकाउंटमध्ये, तर क्वार्टरली इंटरेस्ट तुम्हाला मिळतो. दर 3 महिन्यांनी व्याज देतात ते. तुम्ही त्याच्या अगोदर जर पैसे काढले तुम्हाला व्याज त्याचं मिळत नाही. पण म्युच्युअल फंडामध्ये रोज जे पैसे 5 लाख तुम्ही ठेवलेले आहे ते 5 लाख रुपयाचं रोज व्याज त्यात जमा होतात रोज. मग तुम्ही 15 दिवसांनी काढले, महिन्यांनी काढले, 6 महिन्यांनी काढले, तरी देखील तुम्हाला त्यात फायदा झालेला आहे. सो डेट फंड नावाचा फंड जिथे आपण पैसे ठेवू शकतो
आणि आपला हवे तेव्हा काढू शकतो. आता माझी व्यवस्था करणे सकाळी फोन केला 2 लाख रुपये मंगळवारी गुंतवणूक करतो, जर मला कधी गरज पडली 10,000 20,000 50,000 तर काढू शकतो का? हो काढू शकतो. आपल्याला जेवढे पैसे हवेत तेवढे पैसे आपण काढू शकतो. या फंडाचा आणखी फायदा असा की जे मी सांगितलं हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स त्याचा जो प्रीमियम आहे वर्षाचा त्याला डिवायडेड करायचं. समजा 50,000 प्रीमियम असेल तर 12/48 4,000 रुपयाची जर आपण SIP चालू केली डेट फंडामध्ये तर दरवर्षी 50,000 जेव्हा टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम येतो तेव्हा ते पैसे काढायचे, त्यात व्याज मिळालेलं असेल आपल्याला आणि आपला प्रीमियम भरते आपल्याला. हेल्थ इन्शुरन्सचं प्रीमियम असेल समजा 20,000चं त्याला डिवाइड 12 महिन्याला 12/24 किंवा 1,000 आपण जर SIP केली तर दर वर्षाला प्रीमियम जेव्हा येतं तेव्हा ते पैसे काढू शकतो आपण. या फंडामध्ये खरं तर 7 दिवसानंतर पैसे काढता येतात, पण मी 15 दिवस सांगतो. कारण का की लोक येणार, गुंतवणूक करणार, ती जमा होणार, त्याचा फोन नंबर नाही होणार, लगेच तो आला विड्रॉल करायला तर काय उपयोगच नाही ना. सो 15 दिवसानंतर सुद्धा आपण या फंडातून पैसे काढू शकतो. हवे तेवढे पैसे आपण काढू शकतो जेवढे आपण हवे तेवढे. सो अतिशय सेफ फंड आहे. त्याच्या बाजूला हायब्रिड फंड आहे. हायब्रिड फंड म्हणजे ज्याच्यामध्ये 35% डेट फंड असतो आणि 65% इक्विटी असते. म्हणजे स्मॉल कॅप, लार्ज कॅप, मिड कॅप सगळ्या प्रकारचे फंड्स असतात. हा फंड पेन्शनरसाठी महत्त्वाचा असतो. जे वयस्कर लोक आहेत, जे रिटायर्ड होत आहेत किंवा ज्यानंतर रिटायर्ड व्हायचं आहे, रिटायर्ड झाल्यानंतर पैसे आलेले आहेत त्यांनी या फंडात आम्ही गुंतवणूक करायला सांगतो हायब्रिड फंडामध्ये, ज्याच्यातून त्यांना दर महिन्याला पेन्शन पण मिळते आणि त्यांची जी मूळ रक्कम आहे ती सुद्धा वाढते. उदाहरणार्थ एक काकू आहे, ती रेल्वेतून रिटायर झाली, 50 लाख रुपये तिला मिळाले, ती बँकेत गेली, 20% FD केली, 25 लाख पोस्टात ठेवले आणि 5 लाख रुपये तिने असे सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवले. ओके. आणि दुसरी तिची मैत्रीण आहे, ती आली माझ्याकडे म्हणाली जे मला 50 लाख आले, मला 40,000 रुपये पेन्शन आहे रेल्वेची, पण मला अजून पैसे पाहिजे महिन्याला आणि माझे पैसे वाढले पण पाहिजे. सो मी म्हटलं ठीक आहे. सो त्यांनी 50 लाख रुपये दिले, 8% पण 8×5 4 लाख रुपये वर्षाचं व्याज भागले 12, 12×36 12×36 म्हणजे 33,500 रुपये पकडले. ओके. सो 33,500ची त्यांना पेन्शन चालू आहे त्याच महिन्यामध्ये, ज्या महिन्यात 50 लाख इन्व्हेस्ट केली त्याच महिन्यामध्ये. सो 40,000 त्यांची मूळ पेन्शन अधिक 33,000 म्हणजे 73,500 त्यांना मिळाले. दुसऱ्या ज्या काकू आहेत ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे, FD केली आहे, पोस्टात केली, त्यांना पण पेन्शन चालू आहे. ते पण म्हणाले आम्हाला मंथली MIS पाहिजे, मंथली इन्कम पाहिजे. सो त्यांना त्यांच्याप्रमाणे 6.6 असेल, 7% असेल, आपण 8%च पकडले, त्यांना सुद्धा 8% मिळाले. तिकडे 50 लाखावरती त्यांना देखील 33,500 रुपये मिळाले. दोघींना पैसे सारखे मिळते. असं आपण गृहीत धरूया अर्थात मिळत नाही, पोस्टात बँकेत कमी मिळतात, पण आपण अभ्यासासाठी असं म्हणूया की दोघींना सारखे मिळतात. आता 5 वर्ष झाली. 5 वर्षानंतर ज्या बाई बँकेत आणि पोस्टात पैसे ठेवले ती गेली विचारायला माझं कसं काय आहे. ते म्हणाले की तुमचे पैसे सुरक्षित आहेत, 50 लाखाचे 50 लाख आहेत, तुम्ही आतापर्यंत एवढं व्याज घेतलेला. ओके. आणि दुसरी बाई गेली म्युच्युअल फंड आणि माझ्याकडे आली, तर माझे किती पैसे झाले तर तिचे 50 लाखाचे 75 लाख झाले. तिला पण 33,500 मिळते, तिला पण. हा मोठा फरक आहे. तुम्ही या गुंतवणुकी बँकेत पुस्तकात करता तेव्हा तुमची कॅपिटल तशीच आहे, ती वाढते, त्याचे व्याज तुम्हाला देतात आणि संपलं. पण म्युच्युअल फंडामध्ये वाढले पैसे. का वाढले तर म्युच्युअल फंडाने तुम्हाला 8% व्याज दिलं, पण मूळ त्या फंडामध्ये 14%, 15%, 13% अशी त्याची वाढ झाली. ओके. सो उरलेले जे पैसे 8% वजा करून समजा 15% मिळाले तर 7% वाढले. ते 7% 50 लाखाला वाढले, 7×5 3.5 लाख रुपये तुमचे वाढले. म्हणजे तुमची मूळ रक्कम 50 झाली, 53 लाख 50 झाली. अशी दरवर्षी त्याच्यात वाढ होत 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 ते 75 लाख झाले. आणि 4 लाखाप्रमाणे 5 वर्ष तुम्ही 20 लाख घेतलेले म्हणजे 50 लाखाचे 95 लाख झाले. हे झालेलं असं मी जे सांगतोय असं केवळ भोगवण्याचे फंड्स आहेत ज्यांनी असे रिटर्न्स दिले. माझे स्वतःचे क्लायंट आहे. माझे स्वतःचे क्लायंट 2012 मध्ये त्यांनी गुंतवणूक केली होती 15 लाखाची, 10,000चं पेन्शन. 10 वर्षानंतर आल्यानंतर 15 लाखाचे 38,72,000 रुपये झाले आणि त्यांनी घेतले पैसे 12 लाख. 10,000 महिन्याला वर्षाचे 1,20,000, 10 वर्षाचे 12 लाख. 12 लाख अधिक 38,72,000 म्हणजे 50 लाख 15 लाखाचे 50 लाख 12. मी तुम्हाला काय सांगितलं की 50 लाखच 1 कोटी. मी तुम्हाला डबल सांगितले, पण त्यांचं झाले 3 पट. 15×45 ना 50 लाख झाले. हे झालेले 16.8% रिटर्न्स त्यांना मिळाले. आता वाढले रिटर्न मिळतात, पण आपण जास्त सांगत नाही, कमी सांगायचे. वाढलेले पैसे आपल्याला आवडतात, आपल्यालाच मिळत असतात. सो अशा पद्धतीने तुम्ही रिटायर्ड झालेले लोक सुरक्षिततेच्या नावाखाली तुम्ही ते पैसे चुकीच्या ठिकाणी, ते खरं तर चुकीचं म्हणायला नको, तुमच्या आवडीचा विषय FD आणि पोस्ट ऑफिस, पण आम्हाला ते चुकीचं वाटतं. आणि तुम्हाला हे सांगतोय मी, तुम्ही जिथे वयस्कर तुम्हाला वाटेल की असं सांगतोय, पण माझी 90 वर्षाच्या आजी आहे. 90 वर्षाच्या आजी, 86, 88, 90, 84
जवळजवळ 22 ते 23 माझे क्लायंट हे 80 वर्षाच्या पुढचे आहेत. जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्ही काय गुंतवणूक करताय, तर ते म्हणतात की पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला इतकी वर्ष आम्ही एफडी करतोय, दर 10 वर्षांनी एफडीचे रेट कमी कमी होत चालले, सो आमचे पैसे कमी कमी होत चालले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रॉपर्टी जेव्हा देण्याची वेळ येईल तर म्युच्युअल फंडातले पैसे ऑटोमॅटिकली डिवाइड होतील. माझ्या मुलांच्या नॉमिनी दिलेलं असतो आपण 3 मुली असतील तर 33-99 एका मुलीला 34%. सो माझ्या पैशात ऑटोमॅटिकली 33-34% मुलीच्या नावात जातील. भांडणं होणार नाही, वाद होणार नाहीत. एका आजोबांनी त्यांच्या सगळ्या एफडी पोस्टातले पैसे सगळे काढून जमा केले त्यांच्या कॅनरा बँकेमध्ये आणि आले मला म्हणजे 46 लाख रुपये आहेत आणि असे पर्सेंटेज आहेत. 2 मुलं आणि मुलगी. मी फॉर्ममध्ये पर्सेंटेज दिले, इन्व्हेस्टमेंट केले. पहिल्या 9 महिन्यात त्यांचे 8 लाख रुपये वाढले. मग त्यांनी अजून पैसे आता ते वाढतात कमी होतात कमी होत असतात. गुंतवणूक ही लॉंग टर्मसाठी असते. मी मगाशी सांगितलं की तुम्ही जर एखादी गुंतवणूक करून जर तुम्ही विसरला काही काळ तरच ती गुंतवणूक तुम्हाला चांगली वाटत. रोज बघत बसलात तर ते तुम्हाला कमी जास्त दिसणार. सो हा झाला हायब्रिड फंड जो खास करून पेन्शनरसाठी आहे, रिटायर झालेल्या लोकांसाठी पण आहे, तरुणांसाठी पण आहे की ज्यांनी ह्या फंडामध्ये आतापासून पैसे बाजूला काढून ठेवायचे आणि ते रिटर्न्स वाढवायचे. हा जो फंड आहे इक्विटी फंड हा प्युअर मार्केटचा फंड आहे. लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप म्हणजे काय, भारतातल्या टॉप 100 कंपन्या त्या लार्ज कॅपमध्ये गुंतवणूक करतात. त्या हत्तीच्या कंपन्या त्यांना कधीच काय होणार नाही, देश त्यांच्यावर चालतो. ओके, त्या कंपन्यांमध्ये गुंतवून 12-14% रिटर्न देतात. सेफ फंड आहे. मिड कॅप काढला थोडा रिस्की फंड आहे. 101 ते 250 कंपन्या, तो रिटर्न जास्त येतो, 16-18% देतो रिटर्न देतो. त्याच्यानंतर स्मॉल कॅप सगळ्यात रिस्की फंड पण परंतु सगळ्यात जास्त रिटर्न दिला. सगळ्यात जास्त रिटर्न देणारा फंड स्मार्ट. पण तिथे गुंतवणूक केली का 3 ते 5 वर्ष बघायला नाही. तुम्ही जर गुंतवणूक केलेल्या बघायला सुरुवात केली काय सायकल खूप खालीवर होतो, खूप ओलाटायला येतो. तुम्हाला एकदम 22% देईल, कधी -2% देईल, कधी 15% देईल, कधी 30% देईल. आता जवळजवळ 38, 42, 44% त्यांनी रिटर्न दिले. पण एवढे पर्सेंटेज नाही मिळत. ॲव्हरेज आपल्याला जरी इथे 20.21 हे स्मॉल कॅपचेच आहे. 20 ते 21% वार्षिक रिटर्न स्मॉल कॅपमध्ये मिळतात. पण हा फंड लॉंग टर्मसाठी पाहिजे, शॉर्ट टर्मसाठी नाही. बरोबर आहे. सो अशा पद्धतीने जर आपण आपली गुंतवणूक केली तर आपण सेक्युअर्ड होतो, आपण करोडपती होतो. म्हणजे मगाशी म्हटलं रिटायर झालेली व्यक्ती जर एवढी आरडी करेल तर ती कधी करोडपती होणार नाही, त्याची कॅपिटल सेम होणार. पण त्यांनी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली तर पुढच्या 5 ते 7 वर्षात ते करोडपती होऊ शकतात. ओके, हे ॲसेट अलोकेशन. आपण नेहमी म्हणतो की सगळे पैसे एकाच बास्केटमध्ये ठेवायचे नसतात, वेगवेगळ्या बास्केटमध्ये ठेवायचे असतात. तर म्युच्युअल फंड एक असा बास्केट आहे की ज्याच्यात सगळ्या प्रकारचे तुम्हाला गोल्डमध्ये गुंतवणूक करायची आहे तर गोल्ड ETF नावाचा एक फंड येतो. ओके, ज्याच्यामध्ये आपण गुंतवणूक, त्याच्यामध्ये गोल्ड येत नाही पण गोल्डचा जो भाव खालीवर होत असतो तो दर महिन्याला आपल्याला मिळत असतो. सो तिथे गुंतवणूक करायची. जेव्हा लग्न होईल, मुलामुलीचं ठरेल तेव्हा ॲक्च्युली पैसे काढायचे आणि मग गोल्ड घ्यायचे. तोपर्यंत तुम्हाला खूप ॲव्हरेज त्यात मिळालेला असतो. तर आपण गोल्ड खरेदी करतो सोनं तर आपण त्यावेळेचा भाव बघून खरेदी करतो. पण जर तुम्ही त्याची SIP केली असेल गोल्ड फंडाची तर तुम्हाला खूप ॲव्हरेज होतो त्याचा आणि मग तुम्हाला त्याचा फायदा होतो. सो गोल्ड असेल, रिअल इस्टेटचे पण फंड असतात, बरोबर आहे, सगळ्या प्रकारचे फंड असतात. सो आपण म्युच्युअल फंड हा जर एक प्रोडक्ट पकडला आणि त्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करा. इक्विटीमध्ये पण करता येईल, डेट फंडामध्ये जसे बँक, पोस्ट ऑफिस सांगितलं त्याप्रमाणे, हायब्रिड फंडामध्ये, पेन्शनरसाठी सगळ्या प्रकारच्या गुंतवणुकी ह्या म्युच्युअल फंडातून करता येतात व्यवस्थित जर अभ्यास केला तर. पुढे ओके, आता हे म्युच्युअल फंडामध्ये 2 पद्धतीने आपण गुंतवणूक करतो. एक लमसम म्हणजे माझे लमसम पैसे मी तर दर महिन्याला भरू शकत नाही. आज म्हणजे 5 लाख आहे, 1 लाख आहे, 50 हजार आहे, मिनिमम 5,000 रुपये लागतात गुंतवणूक करायला. सो ती लमसम आहे. दुसरी ही जी SIP आहे ना ही खूप फेमस आहे. अनेक जण येऊन सांगतात की आम्हाला ना SIP काढायचे, म्युच्युअल फंड नाही काढायचे. हे माहित नाही की SIP म्युच्युअल फंडाचा भाग आहे. ओके, एवढं पण लोकांना माहित नसतं. पण SIP काढायचे त्यांना. सो SIP म्हणजे काय तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट अँड तुकड्यामध्ये केलेली गुंतवणूक. मला जर उद्या 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर 1 लाख रुपये हवे असतील तर आतापासून मी महिन्याला पैसे गुंतवायला सुरुवात करतो.
दॅट इज कॉल्ड SIP. SIP मध्ये 4 गोष्टी फिक्स असतात. तुमचे पैसे फिक्स असतात, तुम्ही जे ठरवले 10,000 5,000 तर फिक्स असतात. तुमची बँक फिक्स असते, ज्या बँकेतून पैसे जातात. तुमचा फंड जो मी तुम्हाला दिलाय तो फिक्स असतो आणि ती डेट फिक्स असते. तुम्ही डेट सांगाल की 1 तारखेपासून 28 तारखेपर्यंत ज्या ज्या डेट्स तुम्हाला हव्या आहेत त्या डेट्सलाच ऑटोमॅटिकली ते पैसे तुमच्या बँकेतून वजा होणार आणि गुंतवणूक होणार. त्याला म्हणतात SIP. अतिशय उत्तम मार्ग आहे गुंतवणुकीचा. कोणतेही भविष्यातले गोल जर पूर्ण करायचे असतील तर SIP सारखं प्रोडक्ट नाही. SIP सगळ्यात उत्तम प्रकार आहे गुंतवणुकीचा आणि त्याच्या जोडीला लमसम. ओके, म्हणजे मी म्हणतो ना आपण झाड लावलं मग ते झाड वाढतं आणि मग त्याला फुले येतात. तर झाडाला रोज पाणी घालणं म्हणजे SIP करणं आणि झाडाला 15-15 दिवसांनी 20 दिवसांनी महिन्यानी खत घालणं म्हणजे लमसम इन्व्हेस्टमेंट. जेव्हा करेक्शन्स मार्केटमध्ये येतात तेव्हा खत घालायचं म्हणजे लमसम पैसे 10,000 1,000 जे तुमच्याकडे पैसे आहेत ते तुम्ही त्याच फंडामध्ये भरून टाकायचे म्हणजे तो ॲव्हरेज होतो आणि खूप रिटर्न्स वाढतात. ओके, हा आता SIP. दुसरा आहे STP, सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. काही जण म्हणतात की मला SIP जमणार नाही, दर महिन्याला हे दे घे 5 लाख रुपये घे आताच गुंतवणूक कर. पण मी त्याला म्हणतो की आता मार्केट खूप वर आहे खाली आहे असं आहे ना. सो आपण काय करतो 5 लाख रुपये घ्यायचे फंडामध्ये आणि त्याला STP लावायचे. STP म्हणजे सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. मी असं सांगू शकतो त्या फंडाला की रोज 2,000 रुपये इन्व्हेस्ट कर या फंडामध्ये. ओके, आणि 20 दिवस मार्केट असेल तर 40,000 रुपये त्याचे गुंतवणुकीला सुरुवात होईल. 542 5 लाखाचे 4 लाख 80 12 महिने चालेल म्हणजे 13व्या महिन्यापर्यंत त्याचे पैसे जात होते रोज 2,000 रुपये. मी सांगते विकली कर 7 दिवसांनी कर 10,000 रुपये. सो एका फंडात पैसे ठेवून विकली डेली मी इन्व्हेस्टमेंट करू शकतो ऑटोमॅटिकली. माझे एका क्लायंटचे मी असेच पैसे गुंतवणूक केले 60 लाख रुपये. त्यांच्या बायकोची बहीण ती बसलेली आहे. त्यांच्या असे तरी मार्केट खूप मोठं होतं सगळ्यांना वाटून लागलं हाय मार्केट आहे. मी 60 लाख रुपये घेतले 12 लाखाचे 5 फंड घेतले आणि त्याला STP लावली 3,000ची. दर दिवसाला 3,000 रुपये एका फंडाचे 13 म्हणजे 5 फंडाचे 15 लाख रुपये. सुरुवात केली, कोविड आलं, मार्केट प्रचंड खाली आलं. रोज त्यांचे पैसे 15,000 रुपये इन्व्हेस्ट होत होते. असं अनेक क्लायंटचे मी स्वतःही केलेले STP आणि प्रचंड फायदा म्हणजे तुम्ही फिगर सांगू शकत नाही कारण त्यांना कळेल दुसऱ्यांची फिगर सांगायची नाही. पण प्रचंड फायदा झालेला आहे STPचा. सो STP सुद्धा हा एक चांगला प्रकार आहे. जर लमसम पैसे असतील त्याला तुकड्यामध्ये STP करू शकतो. आणि तिसरा जो प्रकार आहे SWP, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन म्हणजे पेन्शन प्लॅन सोप्या भाषेत. जो मला मी सांगितला तो SWP. तुम्ही गुंतवणूक करा लमसम आणि महिन्याला पेन्शन चालू करा. ज्या महिन्यात गुंतवणूक करा त्या महिन्यापासून तुम्हाला पेन्शन चालू होईल आणि तुमचे मूळ रक्कम पण वाढेल. मग अशी म्हणतो ना 50,000 जे तुम्हाला मी उदाहरण दिलं ते आहे की तुम्ही जी गुंतवणूक केली त्याच्यावर तुम्ही महिन्याला पेन्शन पण घ्या आणि तुमचे पैसे वाढतील. दॅट इज कॉल्ड SWP, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. हे सगळं फ्लेक्झिबल आहे. म्युच्युअल फंडात सगळ्या गोष्टी फ्लेक्झिबल आहेत. ओके, आता बघा फरक बघा की 1 करोड जर पाहिजे असतील 60व्या वर्षी तर तरुण मुलगा जर असेल 30 वर्षाचा त्याला फक्त 3,250 रुपयाची SIP लागेल. 40 वर्षाचा असेल त्याला 10,871 रुपयाची आणि 50 वर्षाचा असेल त्याला 44,000 रुपये. बरं, एवढा फरक आहे. म्हणून तरुण वयामध्ये लवकर SIP चालू करा. तुम्ही नसेल चालू केली तुमच्या मुलांना नातवंडांना मुलींना सांगा. तुम्ही जरी नसेल चालू केली तरी आताही चालू करा. कारण आताचं भारतातलं एज जे आहे जगण्याची जी हे आहे ती वाढायला लागली. कारण मेडिकल सायन्स खूप पुढे गेले त्याच्यामुळे अनेकांना जगवलं जातं व्यवस्थित आजार जरी कोणते झाले. तर तुमचं जर लाईफ वाढलं तर तुम्हाला ते पैसे पुरायला पाहिजे. म्हणून आतापासून जर तुम्ही SIP केली तरी काय वाया जात नाही. भविष्यात ते पैसे तुमच्या नॉमिनीला मिळणारच आहे. म्युच्युअल फंडामध्ये 1ही रुपया कुठे जात नाही, लक्षात ठेवा. माझ्या एका फंडामध्ये 49 रुपये उरले होते. तो फंड मी अजूनही ठेवलेला आहे. त्याच्या आता 278 रुपये झाले 5 वर्षामध्ये. सो 1 रुपया जरी तुमचा उरला असेल तर फंडामध्ये तो दिसतो तुमच्या पॅन कार्डला. म्युच्युअल फंडातली सगळी गुंतवणूक आपल्याला प्रॉपर दिसते कुठेही गुंतवणूक केली असेल तर. पुढे आपण आता पाहुणे मला वाटतं पाहुणेसार झालेले आहेत. आता आपण शेवटाकडे बोलूया. आता आपण म्हणजे कसं आहे काम वेळ झाले 7 वाजता आरती आहे. आपण 10 मिनिटाचा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम घेऊया. सो तुम्हाला जर फायनान्शियल फ्रीडम पाहिजे असेल त्या 3 गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या की तुम्ही एक राईट अमाऊंटची SIP इमिजिएट चालू करा.
हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स तुमच्याकडे असायलाच पाहिजे. हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला आयुष्यात कोणाकडेही एकही रुपया मागावा लागणार नाही. एकही रुपया मागावा लागणार नाही. तुमचं पूर्ण आयुष्य तुम्ही अतिशय यशस्वीरित्या जगू शकता. आयुष्यातल्या प्रत्येक अडीअडचणींना तुम्ही तोंड देऊ शकता. कोणाकडे हात न पसरवता तुम्ही तुमचं आयुष्य उत्तमरित्या जगू शकता. तर म्युच्युअल फंड काढायची गरज हे जे मी म्हणतोय हे 100% सत्य आहे. तुम्ही ह्या गोष्टीला फॉलो करा आणि तुम्ही बघा तुमच्या आयुष्यात काय बदल घडते. ओके, तर पैसा जर मोठा करायचा असेल तर पारंपरिक गुंतवणुकीच्या ऐवजी तुम्ही म्युच्युअल फंडाकडे वळा. तुम्हाला जर करोडपती व्हायचा असेल सिस्टमॅटिक पद्धतीने, ही काय लॉटरी लागण्यासारखं नाही आहे की आता इन्व्हेस्टमेंट केल्या लगेच वाढले असं नाही आहे. ते सातत्य चिकाटी ठेवली तर तुम्ही करोडपती होऊ शकता. तुमच्या राईट साईडच्या बँकेच्या अकाउंटमध्ये म्युच्युअल फंडाच्या अकाउंटमध्ये तुम्हाला 1 कोटी रुपये जेव्हा दिसतात ना तेव्हा चेहरा आपोआप खुलतो आपला. म्हणजे आपलं ते काम आपण त्याचं काही वापरत नाही, पण आपल्याकडे 1 कोटी आहे हे जे समाधान असतं आपल्याला, बरोबर ना. माणूस जो सदन असतो तो त्याच्या चेहऱ्यावर तेज असतं, कारण ते समाधान जे असतं ते ऑटोमॅटिक त्याच्या चेहऱ्यावर येतं. आणि ते जर तुम्हाला पाहिजे असेल, तुमचा चेहरा नेहमी हसरा फुलता ठेवायचा असेल, फिजिकली मेंटली फिट व्हायचं असेल तर फायनान्शियली फिट व्हावं लागतं. ते सुद्धा गरजेचं आहे. ओके, तर मी शेवटचं सो आता कोणाचा प्रश्न असेल तर प्रश्न विचारा आपण. सो आता आपण मी काय करतो तर मॅनेज कॅश फ्लो इन बेटर वे. तुमचा जो कॅश फ्लो आहे, सॅलरी बिझनेसचा जो कॅश फ्लो आहे तो उत्तमरित्या मॅनेज करून देतो. त्यानंतर सेक्युर युअर फॅमिली अगेन्स्ट रिस्क. तुम्ही ज्या रिस्क घेतलेल्या आहेत, लोन्स काढलेले आहेत किंवा जे जे काही केलेले आहे त्याची रिस्कच्या अगेन्स्ट तुमची फॅमिली सिक्युअर करण्याचा प्रयत्न म्हणजे टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स. त्याचबरोबर फुलफिल युअर फायनान्शियल गोल. जे फायनान्शियल गोल्स आहेत आणि गोल्स प्रत्येकाला असायला हवेत, ह्या वयात सुद्धा असायला हवे. तुमच्या वयस्कर महिला इथे बसलेल्या आहेत, तुमचे सुद्धा गोल्स असायला पाहिजे की तुम्ही 5-6 मैत्रिणी मिळून तुम्हाला सिंगापूरला फिरायला जायचं आहे, कोणाची मदत न घेता. पैशाची बाकी काय, बाकी तिकीट काढून देणं मुलांना सांगा तुम्ही, पण पैसे तुमचे, तुम्हाला फिरायला जायचे, तुम्ही करू शकता. तुमचे गोल्स आजही तुम्ही साध्य करू शकता. ओके, मिनिमाइज युअर टॅक्स आउटगो. तुमचा जो टॅक्सेशन पार्ट आहे तो सुद्धा ह्याच्यातून पाहिला जातो व्यवस्थित. आणि क्रिएट मोर वेल्थ. तुमचं मी जे म्हटलेलं आहे ऐश्वर्याचा मार्ग, वैद्य असोसिएट पाथ ऑफ प्रॉस्पेरिटी, ऐश्वर्याचा मार्ग हा खराखुरा ऐश्वर्याचा मार्ग आहे. त्या ऐश्वर्याच्या मार्गावर मी स्वतः चालतोय. मी अतिशय सुरुवातीच्या काळामध्ये मी अतिशय वेगळ्या पद्धतीने आयुष्यात सुरुवात केली होती, पण आज माझा समाज, माझे मित्रमंडळ आणि इतर लोक जे मला बघतात त्यांच्या लक्षात आलेलं आहे की विजय हा खऱ्या अर्थाने ऐश्वर्याच्या मार्गावर चालतोय. आणि तो एकटाच नाही तर तो आपल्याबरोबर इतरांनाही घेऊन जातोय आणि हाच त्यांचा आनंद आहे. आज तुम्ही एवढे शांतपणे सगळं ऐकलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. काही प्रश्न असेल ते विचारा. कोणाला आहेत का काही प्रश्न? काय विचार? तर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टी खूप वर गेलेलं आहे. निफ्टी सेन्सेक्स वगैरे, तर एवढ्या हायर वर गेल्यावर सुद्धा म्युच्युअल फंडात SIP करावं असं तुमचं सांगणं असेल का? घेऊन लगेच. प्रश्न खूप चांगला आहे. निफ्टी आणि बँक निफ्टी जे आहे ते खरंच वर गेलेलं आहे. तर दुसरं कारण असं आहे की आता 4 महिन्यामध्ये निवडणूक येतील, 3-4 महिन्यामध्ये. सो गव्हर्नमेंटच्या जेवढ्या गोष्टी आहेत, बँका आहेत, तर तुम्हाला प्रॉफिट दाखवत राहतात. ओके, ते दिसणार आहे तुम्हाला, कारण ही थोडीशी पॉलिसी आहे. ओके, पण म्युच्युअल फंड आणि त्याचा काही विशेष संबंध नाही. म्हणजे तुम्ही ठरवा की तुम्हाला कुठपर्यंत त्या फंडात गुंतवणूक करायची आहे आणि कधी बाहेर यायचं आहे. ओके, म्हणून तुम्हाला सल्ला काय पाहिजे की तो सल्लागार तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करतोय की आता अशा वेळेला काय करायचं. म्हणजे आजही जर माझ्याकडे कोणी 1 कोटी रुपये घेऊन आला तरी सुद्धा मी ह्या मार्केटमध्ये सुद्धा गुंतवणूक करू शकतो येणाऱ्या काळाचा विचार करता. कारण येणाऱ्या काळात काय घडणार आहे हे त्या सल्लागाराला माहिती असतं. सल्लागाराला का माहिती असतं? कारण हा सल्लागार अनेक तज्ञ लोकांना महिन्यातून निदान 5 ते 6 भेटतो. मार्केट काय, भविष्यात हिंदुस्थान काय, भविष्यात आपला देश काय, तो कसं प्रगती करणार आहे हे त्यांना अगोदर आकलन झालेलं असतं. आणि त्याच्यामुळे सल्लागाराची माहिती घेऊन तुम्ही करू शकता. SIP ही लाईफ टाईम, आयुष्यभर करण्यासारखी गोष्ट आहे. माझं दुसरे वाक्य लक्षात, मी जे म्हणतो ना की पैसा कमवणं सोपं आहे, पण कमवलेला पैसा जर उत्तमरित्या गुंतवणूक करतो
तोच खरा श्रीमंत होतो. त्याचबरोबर दुसरं वाक्य आहे की SIP आयुष्यभर करण्यासाठी गोष्ट आहे. कारण प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये टप्प्याटप्प्याने खर्च येणार आहे. ते खर्च भागवण्यासाठी आपल्याला SIP पाहिजेच आणि तो प्रॉफिटमधून आपण तो खर्च भागवू शकतो. बाहेरची माझी गाडी उभी आहे टाटा नेक्सॉन फुली ऑटोमॅटिक 13,08,000ची गाडी आहे. ती संपूर्ण गाडी ही मी म्युच्युअल फंडातल्या नफ्यातून घेतलेली. एकही रुपया मी माझ्या खिशात नाही. हे मी तुम्हाला जे सांगतोय सत्य आहे. सो तुम्ही सुद्धा भविष्यातला जर खर्च जर तुम्हाला मिळाले, मी तर म्हणतो म्युच्युअल फंडला जर तुम्ही बरोबर 5 ते 7 वर्ष माझ्यावर टिकून राहिला तर तुमचा वर्षाचा सगळा खर्च जो काही 4-5 लाख रुपये असेल, खाणं पिणं फिरणं तिथून तो तुम्हाला प्रॉफिट येत असतो वर्षाला. म्हणजे तुम्ही फ्रीमध्ये जगत असता. म्हणजे तुम्ही इन्कम जनरेट करताय ते अजून तुम्ही गुंतवणूक करताच. सो तुम्ही कालांतराने वर्षाचा सगळा खर्च तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंडाच्या प्रॉफिटमधून करू शकता. ओके. सो काका आता ते वाढणार आहे कारण गव्हर्नमेंट आहे, थोडंसं करतं गव्हर्नमेंटच्या बँका त्यांचे प्रॉफिट बघितलं तुम्ही. ॲक्च्युली गव्हर्नमेंटच्या ज्या बँका आहेत त्या प्रॉफिटेबल नाहीच आहे. त्यांचे जे ॲसेट्स आहेत ते खूप प्रॉफिटेबल. आता SBIचं जर फोर्टमध्ये मोठी बिल्डिंगच आहे, आता फोर्टसारख्या ठिकाणी जर बिल्डिंग असेल तर त्याचा काय भाव असेल ना. सो तसं आहे ते ॲक्च्युली प्रॅक्टिकली जे आहे ना ते तसं नाही. पण ठीक आहे ना, बँक निफ्टी वाढतंय, ठीक आहे वाढू दे. तुम्ही निवडणुकी आसपास बघा मग ते करेक्शन्स व्हायला सुरुवात होईल. पण म्युच्युअल फंड आपण करू शकतो. म्हणून म्युच्युअल फंडामध्ये मी बायस काम नाही करत की SBI बँकेचा SBI म्युच्युअल फंडचा कोणता फंड काम करतो तोच फंड द्यायचा आहे. HDFCचा कोणता करतो तो का करतो तो द्यायचा आहे. पुढे काय होणार, पुढे कोणते फंड येणार आहेत ओके ते द्यायचे. म्हणजे कोणत्याही बँकेसाठी कोणत्याही कंपनीचं आम्ही काम नाही करत. कारण माझं स्वतःच एंट्री कोड आहे. ओके. सो मी कोणाची मागणी नाहीये. माझा जो अभ्यास आहे त्या अभ्यासानुसार मी ते फंड देतोय. त्याचं वय त्यांची रिस्क ॲपेटाईट त्याच्यानुसार. ओके. काका एक पेन दे. छोटंसं असंच एक मोटिवेशन, त्याच्यात काही विशेष नाही. बोला. काही ज्या इन्शुरन्स कंपनीज असतात त्यांचे गॅरंटेड इन्कम प्लॅन्स असतात. तर ते रिटर्न्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर ते कंपॅरिझन कसं राहील की रिटर्न फ्रॉम गॅरंटीड इन्कम प्लॅन आणि म्युच्युअल फंडामध्ये रिटर्न मिळतात. आता जे गॅरंटी रिटर्न प्लॅन असतात ते मॅक्झिमम 6.8% पर्यंत असतात. 6.8 ओके. म्हणजे मी अशी म्हणतो ना की 99% जे समाजामध्ये फायनान्शियल ॲडवायझर असतात ते खरं तर हेच करतात, असेच प्लॅन देतात. बरोबर. पण मी देत नाही कारण ह्या प्लॅनमध्ये आणि म्युच्युअल फंडामध्ये 10 पटीचा फरक असेल. बरोबर. मी तुम्हाला एक छोटं सांगतो की लहान बाळ झालं म्हणून त्याच्या बाबांनी त्याची इन्शुरन्स पॉलिसी काढली. 1 लाख रुपये त्यांनी गुंतवणूक केली आणि सांगितलं की तो 20 वर्षाचा होईल तेव्हा पैसे मिळाले पाहिजे. तर इन्शुरन्स कंपनीच्या प्लॅनप्रमाणे 18 वर्षानंतर 4,84,000 रुपये मिळतात. 18 वर्षी. 20 वर्षी आपण त्यात अजून 50,000ची भर करूया म्हणजे 5,20,000 रुपये मिळतात असं आपण समजूया. इन्शुरन्स मध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केली आणि 20 रुपये केली. तो प्लॅनच तसा आहे, 20 वर्षांचे पैसे मिळाले. पण हेच 1 लाख रुपये जर त्या माणसाने जर म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली असते तर आता त्याचे 1,04,00,000 रुपये झाले असते. सो एवढा फरक आहे. एवढा आजही लोकांच्या लक्षात येत नाही याचा मला आश्चर्य वाटतं. आजही जेव्हा माझे मित्र MDRT डबल MDRT अमुक होतात तेव्हा मला कौतुक वाटतं की कसे गुंतवणूक करतात आणि कसे लोक आजही गुंतवणूक त्यांच्याकडे करतात आणि कसे आपले पैसे डिटोरेट करतात. एकतर हे पैसे मध्ये वापरता येत नाही. जर त्या बाबाला जवळच्या 15 वर्ष मुलाच्या जर पैशाची गरज पडली असती आणि म्युच्युअल फंडामध्ये पैसे असते तरी त्यावेळेला 60 लाख असते तो काढू शकला असतो ना 10 लाख 20 लाख 25 लाख. पण गुंतवणूक इन्शुरन्समध्ये केले 20 वर्ष तर हातच लावायचा नाही. सो याचे गॅरंटेड चार्ज असते ते 6.8 हे मॅक्झिमम 6.88 मॅक्झिमम. कारण माझ्याकडून कोड आहेत सगळ्या आणि ब्रोकिंग कोड आहे. ICICI सगळ्या बँकांची इन्शुरन्सचे माझे कोड आहे. पण मी कोणालाच प्लॅन देत नाही. काल मी मुरबाडमध्ये म्हणजे मी काल सकाळी होतो इथे इगतपुरीला एका फार्म हाऊसवर गेलो होतो मित्राच्या. मला कॉल आला की सर 5 वाजता मुरबाडमध्ये या तुम्ही आजच या मला उद्या वेळ आहे परवा वेळ आहे. सो मी विचार केला आपण जायला पाहिजे. सो मी लगेच निघालो तिकडून घरी आलो फ्रेश झालो आणि गेलो मुरबाडला. त्याचं लहान बाळ आहे एक हल्ली 4-5 महिन्याचं असं किती 8 महिन्याचं असं 8 महिन्याचं बाळ आहे. तो म्हणाला मी 5 लाख रुपये माझ्या बाळासाठी 5 वर्ष देतो 25 लाख.
ओके, त्यांनी मला फोनवर सांगितलं होतं. मी कोटेशन्स काढलेले 5,25,00,000 वर्ष. बरोबर, ते बाळ जेव्हा 18 वर्षाचं होईल तेव्हा 65 लाख रुपये मिळतील. ओके, 25 लाख भरल्यानंतर 65 लाख रुपये. जर ते बाळ 1 वर्षाचं आहे, 8 महिन्याचं आहे, पुढच्या वर्षापासून जर पैसे पाहिजे असतील तर टोटल 1,08,000 रुपये त्याला वर्षाला मिळणार, दरवर्षी मिळणार 1,08,000 रुपये. ओके, त्याची टोटल होते आणि भरलेले 25 लाख परत पुन्हा मिळणार त्याला. त्याची टोटल होते 55 लाख. एक 55 लाख मिळतात आणि एक 65 लाख मिळतात. 8-9 लाखाचं 10 लाखाचं फरक आहे समजा एक्झाम्पल. सो तो म्हणाला, आता तुला सांगतो, जर मी त्याला तो प्लॅन दिला असता तर मला त्या क्षणाला कमीत कमी 25% प्रमाणे 25,25,000 1,25,000 रुपये मला कमिशन मिळालं असतं. पण मी त्याला तो दिला नाही. मी त्याला म्युच्युअल फंड देत नाही. त्याला कंपॅरिझन दाखवलं किती पटीने फरक पडतोय तुझ्या पैशांचा. आणि मला किती रुपये मिळणार तर 50 पैसे, 5 25, 2,500. म्हणजे ज्या क्षणी मी 1,25,000 कमावू शकत होतो तिथे मी फक्त 2,500 रुपये काय कमावला. आणि दगड कुठून केली, इगतपुरीपासून कल्याणपासून पुन्हा मुरबाड प्रवास केला, जाऊन येऊन पैसे खर्चले पेट्रोलचे गाडीचे. पण मी ते काम केलं कारण त्याला माहित नाहीये, त्याच्या आई बाबांनी बिंबवले लहानपणापासून त्याला की हे कर ते कर, चाइल्ड प्लॅन काढ, एफडी कर, आरडी कर. पण माझं काम आहे त्याला समजावून सांगणं. मी त्याला कंपॅरिझन दिलं आणि ते त्या डोळ्यात अक्षरात पाणी गेलं की एवढा फरक पडतो. सर, हे प्लॅन चालू आहे. आता गव्हर्नमेंटने 5 लाखाच्या वरच्या इन्शुरन्सला पण टॅक्सेशन लावलेलं वगैरे आहे. सो लोक आता तुकड्यामध्ये गुंतवणूक करतात, 2.5 लाख 3 लाख इन्शुरन्समध्येच करतात वगैरे. टॅक्स फ्री इन्कम आहे म्हणतात. पण टॅक्स फ्री इन्कम जरी किती कॅल्क्युलेट केलं आणि किती टॅक्स आपण इथे भरला तरी सुद्धा आपल्या पैशांमध्ये खूप वाढ झालेली असते म्युच्युअल फंडामध्ये. सो तुम्ही ऑलवेज, आता हे असं आहे ना की वैयक्तिक प्रश्न आहे, म्हणजे तुम्हाला ती याची किती नीड आहे त्या इन्शुरन्स त्या प्लॅनची, तुमचं प्लॅनिंग आहे, तुमचं म्युच्युअल फंडचं झाले का खूपसं इन्व्हेस्टमेंट, मग आपण करू तिकडे. असं वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्याचा अभ्यास आहे, तो उगीच तुम्हाला देण्यात काय पॉईंट नाही. अजून प्रश्न कोणाला? तर आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो, वयाच्या 30व्या वर्षी करून 60व्या वर्षी आपण लमसम सगळे जे काय अमाऊंट ते घेतो आपण. त्याच्यामध्ये डिडक्शन्स काय असतात, म्हणजे तुमचे चार्जेस वगैरे काय असतात, किती कापून आपल्याला मिळतील आपल्याला? ओके, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही आम्हाला काही देत नाही, बरोबर आहे. तुमची गुंतवणूक जर 10,000ची असेल तर तुमच्या नावाने 10,000 गुंतवले जातात, त्यामुळे तुम्ही आम्हाला काय देत नाही. म्युच्युअल फंडामध्ये जो एक्सपेन्सेस रेशो असतो 2.25%, 2.50%, 2%, प्रत्येक फंडाचा वेळ असतो. डेट फंडाचा एकदम कमी असतो. ओके, सो त्यातले पैसे जो फंड जो त्याचा एक्सपेन्सेस रेशो त्यातले 50 पैसे 60 पैसे त्या फंडाप्रमाणे इक्विटीज असेल. सर, याच्यामध्ये स्मॉल कॅप वगैरे घेतलं तुम्हाला वेगळं वगैरे असतं, त्याला काय वेगळे चार्जेस वगैरे असतात? नाही. प्रत्येक फंडाचा एक्सपेन्सेस रेशो ठरलेला आहे. तेवढा रेशो तो ऑलरेडी जो एक्सपेन्सेस रेशो असतो ना तो तुमच्या गुंतवणुकीतून जो प्रॉफिट होतो ना त्यातूनच निघतो. तुम्हाला काही वेगळा जातच नाही ना तो. इथे जर काही कमिशन जे जातं, इथे जर इन्शुरन्समध्ये डायरेक्ट 25% 30% गेले कारण त्याच्यात नसतात ना पैसे तेवढे. गुंतवणूक केलेले पैसे ते अर्धे पैसे ऑलरेडी वाटण्यात जातात त्याचे. तसं म्युच्युअल फंडात नाही, पहिली गोष्ट म्हणजे. दुसरी गोष्ट म्हणजे म्युच्युअल फंडामध्ये कुठे चार्जेस लागत नाही आपल्याला पैसे कळवत नाही किंवा टॅक्सेशन लागत नाही, काय लागत नाही. म्युच्युअल फंडामध्ये जोपर्यंत विड्रॉल करत नाही आपण, म्हणजे तुम्ही म्हणला की तुम्ही 30व्या वर्षी चालू केली 60व्या वर्षी काढलं तर आताच्या स्लॅब म्युच्युअल फंडामध्ये फक्त 2दा टॅक्स लागला. एकदा मनमोहन सिंग सरकारने 2006 साली टॅक्सेशन लावलं म्युच्युअल फंडावरती आणि 2008 साली काढून टाकलं. मोदी सरकारने 2018 साली लावलं आणि 2022ला जरा काढायचं होतं 21-22ला, पण कोविड आलं म्हणून तो टॅक्सेशन पार्ट राहिला आणि त्या टॅक्स फ्री इन्कम होतं. हे सगळं म्युच्युअल फंडाचं इन्कम पूर्णतः टॅक्स फ्री होतं, पण तो आता आहे. कदाचित तो या निवडणुकीत आताच्या बजेटमध्ये तो काढतील, पण त्यांना लोकांना मोटिवेट करायचं आहे, 5 ट्रिलियन देश करायचं आहे अमुक तो. खरं तर टॅक्सेस थोडक्यात सांगतो तुम्हाला की तुम्ही एफडी केली, एफडीवर समजा तुम्हाला 10,000 रुपये फायदा झाला. ओके, आपण 1 लाख रुपये, एफडीवर 1 लाख रुपये फायदा झाला तर त्याचं तुम्हाला 10% तुम्हाला टॅक्सेशन द्यायचंच आहे एफडीवरती. म्युच्युअल फंडामध्ये 1 लाख फायदा आला, 0 टॅक्स. 1 लाख रुपयापर्यंतचा नफा फ्री असतो. त्याच्यावरचा जो नफा आहे, समजा आपल्याला 1.5 लाख मिळाले तर 50,000. सो त्या 50,000वरती 10% म्हणजे 5,000, म्हणजे 45 रुपये तुमचं मिळालंच आहे. सो तुम्ही किती टॅक्सेशनचा विचार केला तर एकदम सोप्या गोष्टी सांगतो की 8%च्या टॅक्समध्ये समजा 2%, 8%च्या इंटरेस्टमध्ये 2% टॅक्सेशन पाळल्यावर तुमच्या हातात 6% लागले.
आणि 15% कमवून 2% तुमचे वजा झाले तर मग 13% मिळणार ना. सो 6% म्हणजे 13% जास्तच आहे. सो टॅक्सेशन डोक्यातून काढून टाका. तुम्हाला फायदा कुठे मिळतो? तुम्हाला शेवटी पैसे जास्त मिळणार ना. आणि म्युच्युअल फंड स्वतः काही टॅक्स कापत नाही. तो तुमच्या 26A मध्ये दिसतो की किती आणि विड्रॉल केल्यानंतर दिसतो. तोपर्यंत काही नाही, त्याचा टॅक्सेशनचा पार्टच येत नाही आणि कदाचित निघून जाईल टॅक्सेशन. पण आता आहे. सो तुम्ही जरी टॅक्स जरी बदला तरी तुम्ही प्रॉफिटेबलच आहात. पण सर तुमचे चार्जेस काय असतात? पण माझे वैयक्तिक मी बघा हे अवेअरनेसचा प्रयोग होते, बरोबर आहे. आज मी माझ्या आयुष्यातले 2, 2.5, 3 तास इथे आलो तुमच्याकडे. मी तुमचा कोणाचंही नाव नंबर घेतलेला नाही, बरोबर. मी तुमचं थोडंसं नाव विचारलं नाही, कोणाचे नंबर घेतलेला नाही. माझे स्वतंत्र काही चार्जेस नाही. मी तुम्हाला माझा नंबर तर सांगणार आहे, जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर. मी तुमचे नाव नंबर घेतलेला नाही, म्हणजे मी तुम्हाला फोन नाही करणार. कारण मी असं नेहमी म्हणतो की जो खरं मार्गदर्शन करतो, ज्याचा उद्देश चांगला आहे, ओके, आणि गुंतवणूक हे शुभ काम आहे. मग शुभ काम करायला मी तुमच्या मागे कशाला लावू? गुंतवणूक करा तुम्हीच करायला पाहिजे ना, बरोबर ना. सो गुंतवणूक तुम्हाला करायची तर तुम्हीच पुढाकार घ्या. माझ्यापर्यंत पोहोचायचं माझे कोणतेच चार्जेस नाही. तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये 3 तास बसलात, सगळं समजावून घेतलं, ओके, सगळं समजावून घेतलं. बाहेर गेलात, माझी गुंतवणूक नाही केली, मला सांगितलं मी 2 दिवसांनी येतो, नाही आला, मी तुम्हाला एकदा फोन करेल, माझी स्टाफ एकदा फोन करेल की सर तुम्हाला आज एकदा का फोन करेल, कारण ती वेळ तुम्हाला दिली होती ना. मी दुसऱ्या क्लायंटला मी घेतला नाही त्यावेळेला. तुम्ही आला नाही, तुम्हाला मी अजून 4 दिवस, मला अडचण आली, मी 4 दिवस येतो, तुम्ही तेव्हाही आला नाही, दुसरा फोन आला, बस त्यानंतर तिसरा फोन आमचं तुम्हाला येणारच नाही. कारण ज्याला गुंतवणूक करायची आहे तो स्वतःहून येईल. आणि उद्या तुम्ही माझ्याकडे शिकून जर तुम्ही दुसऱ्याकडे गुंतवणूक केली तरी मला खूप आनंद होतो. कारण हा जो देश आज चालू आहे ना, हा देश आमच्यासारख्याच अवेअरनेस करणाऱ्या लोकांमुळे चालू आहे. 16,000 करोडची SIP या देशात व्हायला सुरुवात झाली. 16,000 करोड गुणिले 12, जवळजवळ 2 लाख करोडच्या आसपास गुंतवणूक भारतातच होते. त्याच्यामुळे फॉरेन इन्व्हेस्टरने किती गुंतवणूक काढून घेतली तरी मार्केट काय 3,000 4,000 पॉईंट पडत नाही. 1000 1200 1500 लगेच तो करेक्ट होतो. कारण SIP ची जी अमाऊंट येत असते दर दिवशी ती इन्व्हेस्ट होते पुन्हा भारतामध्ये. त्याच्यामुळे आमच्यासारखी लोक जी कामं करतात, जे प्रामाणिक कामं करतात, ते मुद्दाम इन्शुरन्स विकत बसत नाही, मुद्दाम FD देत बसत नाही. माझ्या आजी आजोबा येतात, FD वर आम्हाला 2% कमिशन मिळेल, समजा 1% कमिशन मिळेल, ते जास्त फायद्याचं आहे ना 50 पैशापेक्षा. पण मी तरी तिथं समजावून सांगतो की नका करू तुम्ही FD काकू, हे तुम्ही इथे गुंतवणूक करा. तुम्ही 5 वर्ष करणार ना, तुम्ही 5 वर्ष ते थांबा, तुमचे पैसे खूप चांगले वाढतील. कारण मिनिमम 8% जास्तच आपण पाहिलं 15% ॲव्हरेज रिटर्न्स मिळतात. सो त्याच्यामुळे मी जे मार्गदर्शन करतो ते मोफत आहे, त्याचे काही चार्जेस नाही आहे. माझा नंबर तुम्ही लिहून घ्या, ज्याला लिहून घ्यायचा असेल किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करायचा असेल तर. काही कंपल्शन नाही, तुम्हाला कधीही फोन करा, मला प्रत्यक्ष भेटू शकता, मार्गदर्शन घ्या, गुंतवणूक कराच असा माझा काही हट्ट असेल. पण जर माझ्याबरोबर तुम्ही आलात तर एक मात्र तुम्हाला मी खात्री देतो की येणाऱ्या 7 वर्षामध्ये आतापासून तुम्ही ज्या वयाचे असाल तुमच्या आयुष्यामध्ये फायनान्शियल बदल घडलेलाच असेल, चांगला फायनान्शियल बदल. ही जबाबदारी माझी आणि हे मी लिहून द्यायला तयार आहे. पण माझं ऐकावं लागेल तुम्हाला. म्हणजे तुम्ही सांगाल की माझ्याकडे 10 लाख रुपये FD मध्ये आहेत आणि तुमच्याकडे 20 लाख रुपये असतील, त्यातले 10 लाख तुम्ही परपेडीत टाकलेत किंवा 10 लाख रुपये जावयाला दिलेत किंवा 10 लाख रुपये कुठे स्कीम आली की आम्ही एका वर्षात 18% देतो, 20% देतो, तर मात्र तुम्ही फसाल. तुम्हाला माझ्याशी खरंच बोलावं लागेल. आणि तुम्ही जर माझ्याशी खरं बोलाल तर माझ्याशीच पर्यंत असेल, तुमच्या बायकोला कळेल. मी जर नवरा बायको आला असेल तर दोघांना कळेल. पण जर तुम्ही आला तर बायकोने मला फोन केला की यांची किती वेळ गुंतवणूक आहे, मी सांगत नाही. तर नवऱ्याने बायकोसाठी फोन केला, मी सांगत नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर खरं माझ्याशी सांगितलं तर 7 वर्षामध्ये तुम्ही ज्या लेवलला आता आहात त्याच्यापेक्षा चांगल्या लेवलला तुम्ही असणारच, हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. अजून काय? म्युच्युअल फंड नेहमी स्लो ग्रोथ त्याची असते असं म्हटलं जातं. म्हणजे 5 वर्षानंतर ते वाढायला लागतं. त्यामुळे बऱ्याचदा काय होतं की लोक त्याच्या आधीच विड्रॉ करतात आणि मग काही त्याची ग्रोथ होत नाही. आणि खरी ग्रोथ 10 वर्षानंतरच त्याचं बेनिफिट दिसायला लागतं. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणतात त्या. ते कितपत खरं आहे. आणि प्रत्यक्षात काय होतं, PF वगैरे आम्हाला काढून त्यात डायव्हर्ट करायचा, पण आम्ही ह्या प्रश्नाने किंवा त्याच्या स्लो ग्रोथने थांबून राहतो, निर्णय घेऊ शकतो. म्युच्युअल फंडाची अशी स्लो ग्रोथ नाही आहे, बरोबर आहे. प्रत्येक फंड आणि त्याचं काम वेगळं आहे. डेट फंड वेगळं आहे, हायब्रिड वेगळं आहे, इक्विटी वेगळं आहे, ओके. आम्ही असं म्हणतो की
3 वर्ष तरी तुम्हाला मिनिमम थांबायला मिळेल, 3 ते 5 वर्ष जर चांगली ग्रोथ असेल. आता बघा तुम्ही पीपीएफ म्हणता, ओके 7.92 8% आपण बघूया. मला सांगा जो 14% पासून चालू झालेला पीपीएफ 8% पर्यंत खाली आला, कमी झाला, ओके. आणि तुम्हाला ते पैसे कधी काढायचे 5, 10, 15 वर्षांना लगेच पण पीपीएफचे पैसे काढता येत नाही. तुम्हाला त्याचं कारण द्यावं लागतं, लेटर द्यावं लागतं, तेव्हा आपल्याला पीपीएफचे पैसे काढता येतात. माझ्या अनेक बीएमसीचे जे एम्प्लॉई आहेत किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत त्यांनी त्यांचा पीपीएफ जो 15,000 20,000 भरत होते तो 5,000 वर आणला आणि 10,000ची एसआयपी चालू केली. मी काय म्हटलं तुम्हाला की पीपीएफ मी 5 वर्ष ठेवणार ना, मग 8% तुम्हाला मिळणार ना, म्हणजे तुम्हाला 12 ते 15% मिळणार आहे, जास्तच मिळणार नाही. स्लो ग्रोथ नाहीच आहे त्याच्यामध्ये. तुम्ही रिस्की फंड घेतला, स्मॉल कॅप घेतला. तुम्ही नॉर्मली लोक काय करतात, सांगताना खूप बाता मारतात, विजय 10 वर्ष मी पैसे काढणार नाही, विजय मी असं करणार नाही, विजय मी तसं करणार नाही, हे पैसे इथेच गुंतवणूक कर, मला सांगतात की इक्विटीमध्येच गुंतवणूक कर, आणि दुसऱ्या वर्षीच येतात मला पैसे काढायचे, अडचण होते. मग मी काय करतो, तो माणूस किती जरी कॉन्फिडंट असला, तो जरी किती मला म्हणाला की मला पैसे लागणार नाही, तू ठेव स्मॉल कॅपमध्ये, मी ठेवत नाही. मी त्यातले 20% पैसे तरी डेट फंडात ठेवतोच, कारण मला माहित आहे प्रत्येक माणूस येणारच. तो जरी किती आता म्हणत आम्ही एवढे वर्ष पैसे घेणार, आणि फार कमी लोक आहेत, असं नाही की काही टक्के लोक आहेत की जे खरोखर तेवढी वर्ष ठेवतात आणि खूप. आणि दुसरं म्हणजे कंपाऊंडिंगचा फरक असतो. आता 10 रुपयाला मिळालेली गोष्ट जर 10व्या वर्षी 100 रुपये होत असेल तर तिचे 9 पट वाढले ना पैसे. जर तुम्ही मध्ये विड्रॉल केले तर ते 10 रुपयाचे युनिट्स निघून गेले तुमचे, मग तुमचे 15, 20, 22 रुपयाचे युनिट्स राहिलेले. मग आता 100 रुपये झाले प्राइस, तर तुम्हाला 70-80% मिळणार, म्हणजे 7-8 पटच मिळणार. पण जुने जेवढे युनिट्स असतात म्हणून जास्त काळ, म्हणून आपल्यानुसार गुंतवणूक करायची. जर मला वर्षाचे पैसे पाहिजेत रेट फंड आहे, मला 3 वर्षात पैसे पाहिजेत तर ॲसेट अलोकेटर फंड आहे, मला 5 वर्षांनी पाहिजेत तर लार्ज कॅप आहे, मला 7 ते 10 वर्षांची पाहिजेत तर मिड कॅप स्मॉल कॅप आहे, असे फंड्स असतात. मग ते कोणते आता स्मॉल कॅप सगळ्या कंपन्यांचे, पण कोणत्या कंपन्यांचा घ्यावा, का घ्यावा, त्याचा आमचा अभ्यास असतो, आम्ही तो अभ्यास केला. सो असं स्लो ग्रोथ नाहीये, तुम्ही स्लो ग्रोथ करता करता वाढवत बसाल आणि मार्केट असं वर जाईल, खाली वर करता करता. आणि असे खूप लोक वाढवतात, मी आता करतो असं अजिबात करू नका. पीपीएफचे पैसे असतील तर काढा, हे मी तुम्हाला हक्काने सांगतो. तुमची माझी ओळख नाही, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तुम्ही सगळे माझे मित्र आहात आणि मित्रच मित्राशी खरं सांगतो, खरं बोलतो. जवळचं नातं मित्राचं असतं. बायको किती जरी असली तरी बाहेर चूक केलेली गोष्ट बायकोला कोणी सांगत नाही ना, बायको नवऱ्याला सांगतो तरी म्हणाले आमचं प्रेम आहे. पण मित्र मैत्रिणी मात्र एकमेकांना खरं सगळं सांगतात. म्हणून तुम्ही माझे सगळे मित्र मैत्रिणी आहात, ह्या वयात सुद्धा मी तुम्हाला उत्तमच मार्गदर्शन करतो. आता आपण मला त्यांच्या आर्थिक वेळ टाकून देत. शेवटचा क्वेश्चन सर, की जे तरुण वर्ग आहे जे आता लेटेस्ट त्यांचे 20 वर्ष 25-27 वर्ष सर्व्हिस बाकी आहे, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की गुंतवणूक काय करावं नेमकं तुमच्या नजरेत? तरुणांना तर मी खूप चांगलं प्रश्न पण सांगा. याचा प्रश्न असा आहे की तरुण जी मुले आता त्यांना अजून 20-25 वर्ष पुढे काम करायचं आहे, पैसे कमवायचे, त्यांना तुम्ही काय सल्ला द्या? आता प्रत्येक तरुण त्याचं गोल, त्याचं उद्दिष्ट वेगवेगळं आहे. ओके, तरुणांना मी एवढाच सल्ला देतो की ह्या काळातले जे तरुण आहेत, म्हणजे तुमची जर मुलं ह्या काळात असतील 18-20 वर्षाची, तर हा जो तरुण आहे तुझं वय किती आहे? 32 साली. हा जो तरुण आहे, हा तरुण जर 7 वर्ष माझ्याबरोबर राहील तर येणाऱ्या 10 वर्षामध्ये हा प्रचंड श्रीमंत होऊ शकतो त्याच्या गुंतवणुकीप्रमाणे. कारण येणारी 10 वर्ष भारतातली प्रचंड इकॉनॉमिकली ग्रोथची आहे. त्याचे अनेक कारण आहेत, खूप कारण, आपल्याला वेळ कमी आहे, त्याचे अनेक कारण आहेत. देशाची लोकसंख्या, देशाचं आताची इकॉनॉमी ज्या पद्धतीने वाढते, जेवढे इन्व्हेस्टर्स वाढत चालले. ओके, आपल्या देशामध्ये आतापर्यंत केवळ 10 करोड लोकच ITR भरतात 140 करोडच्या देशामध्ये. 4 करोड लोकच 3 समथिंग आहे, म्हणजे 4 करोड लोकच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. म्हणजे 10 करोडचे ITR भरतात, ते जर म्युच्युअल फंडात कन्वर्ट झाले तर आपली इकॉनॉमी इतकी वेगाने वाढेल. आपल्या देशामध्ये FD 1,80,000 करोडची FD आहे आणि 48,000 करोडची म्युच्युअल फंड आहे. जरी उलट झालं इक्वेशन, 1,80,000 म्युच्युअल फंड झाले आणि FD 48,000 करोडची राहिली तर आपला देश थोडी प्रगती करेल. म्हणजे तुमच्यासारख्या लोकांना सांगतो ज्यांनी FD केलं की तुम्ही आपल्या देशाची प्रगती थांबवताय. तुम्हाला ती देशाची प्रगती वाढवायची असेल तुम्ही तुमची गुंतवणुकीचे प्रकार हे करा. येणारे 10 वर्ष मित्रा, तुझ्या आई वडिलांना जे करायला 60 वर्ष लागले, तुझ्या आई वडिलांना घर, दार, गाडी, घोडा घ्यायला जर 60 वर्ष लागले असतील तर तू 10 वर्षात सरळ येशील. आणि आताची तरुण पिढी ही आई वडिलांची प्रॉपर्टी काय याचा विचार करत नाही. माझा मुलगा हा विचार करत नाही की बाबांची किती घरे, बाबांची गाडी आहे, कारण त्याचा विचार खूप मोठा आहे.
त्याला हे काय आपली प्रॉपर्टी त्याला इंटरेस्ट नाहीच आहे, बरोबर ना? त्याला माहिती आहे की तो खूप मोठा होऊ शकतो. माझ्या मुलाच्या आत्तापासून 6,000ची SIP ज्याचे पैसे मी भरतो, त्याला सवय लागली. मग त्याला जे काय मी कोड काढून दिले त्याच्यात जे काही इन्कम येतं त्याच्यातून तो SIP भरत असतो. कळत त्याचे सुद्धा लाखो रुपये मला झाले, बरोबर आहे? तर आता सवय लागली. ही जी इकॉनॉमी आताची तुम्ही आपण ज्या काळात जन्माला आलो तो काळ असा होता की MD आधी इन्शुरन्स मध्येच गुंतवणूक पडलो आपण. पण ही जी मुलं आताच्या 18, 20, 22 वर्षाची तरुण पिढी आहे ना, तुम्ही इक्विटीमध्ये म्हणजे तुम्ही ऍक्च्युली खूप चांगल्या काळात जन्माला आलेला. ओके, आता काळाला आम्ही बदलू शकत नाही, पण आपण आपल्याला बदलू शकतो. हा जो मी काळ सांगतो तो त्याच्यासाठी जसा आहे आपल्यासाठी पण आहे. येणाऱ्या 10 वर्षात तुम्ही 40 वर्षाची कमवणार आहे ना, येणाऱ्या 10 वर्षात तुम्ही कमवाल, हे पण मी ठामपणे तुम्हाला सांगतो. याचा अभ्यास आहे पण तो खूप आहे, खूप त्याचा विषय आहे, तेवढं सांगू शकत नाही. आपण शेवटचा प्रश्न घ्या. आपण 2 लास्ट प्रश्न घ्या, तुमचा आणि सर तुमचा तिसरा प्रश्न आहे. ते आता मिड कॅप, लार्ज कॅप आणि स्मॉल कॅप असा हे झाला, तर त्याच्यामध्ये लार्ज कॅप असतं त्याच्यामध्ये ॲव्हरेज रिटर्न्स भेटतात आणि स्मॉल कॅपमध्ये रिस्क जास्त असते पण रिटर्न्स नाही असतात. तर समजा 1000 रुपयाचा फंड असेल तर ते तुम्ही पर्सेंटेज वाईज अलोकेट करायचं झालं तर कसं तुम्ही अलोकेट करा लार्ज कॅप, स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये? नाही, 1000 रुपयाचं तर फंड मी घेणारच नाही. एक उदाहरण पर्सेंटेज किंवा 30% लार्ज मध्ये टाकेल असा पर्सेंटेज. नाही, असं नाही पर्सेंटेज. त्या माणसाची रिस्क ॲपिटाईट इम्पॉर्टंट. माझ्याकडे 65 वर्ष आजोबा आले तेवढा ते विचार मी तरुणपणापासून स्टॉक मार्केट करत होतो, मला माहिती आहे तू माझे पैसे स्मॉल कॅपमध्येच लाव, मला काय फरक पडत नाही, कमी जास्त होऊ दे, लॉंग टर्म आहे. त्यांचं वय 65, ते तयार आहे. सो तुमचं काय रे हा पर्सनल प्रश्न आला. तुझ्या समोर टेबलवर बसा आणि तुम्ही आम्हाला सांगाल विजय तुझा मी स्वभाव मला स्वभाव लक्षात येतो. तुम्ही माझ्याशी बोलताना तर मला कळलं की तुम्ही रिस्क किती घेऊ शकता, त्यानुसार मी ते डिवाइड करतो. तुमचं एज बघेल, तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी लायबिलिटीज तुमच्या काय, मुलं काय, किती शिक्षण घेत आहे, काय करताय, खर्च किती आहे, त्यानुसार मी त्याला डिवाइड करेन. वैयक्तिक वेगळा असणार प्रत्येकाचा. लास्ट प्रश्न. माझा एक 2 प्रश्न आहे विचारला त्याला की जसं की आता आपण आतापर्यंत ट्रेडिशनल वे ऑफ इन्व्हेस्टमेंटने आपण इन्व्हेस्टमेंट करत आलेलो, जसं की पोस्टरमध्ये, PPFमध्ये, तसं आता म्युच्युअल फंडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर त्याचं रिस्क किती आणि कसं असेल? तर मी तेच म्हटलं ना की म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची असेल तर रिस्क त्याची तशी झिरोच आहे. डेट फंड घेतला तर 0 रिस्क आहे. तुम्हाला 15% कधी पैसे काढता येतात, तुमचे पैसे रोज त्यात व्याज जमा झालेला असेल. तुम्ही थोडी रिस्क घेतली, तुम्ही म्हणाला मला 2-3 वर्षांनंतर खर्च आहे, तर ॲसेट अलोकेटर माझा फंड आहे, तो तुम्हाला 9 ते 12% देतो. जरी किती मार्केट करेक्शन झालं तरी तो सेफ फंड आहे, कारण तो सुद्धा मार्केट करेक्शन बघून स्वतः इकडे जातात पुन्हा डेट फंडात घेऊन बसतो. ते 100% पैसे डेट फंडातच ठेवतो. सो किती पण रिस्क कमी आहे. मग तुमचे स्वप्न पुढचे आहेत, गोल बेस आहे ना, 5 वर्ष तुझं स्वप्न आहे, 5 वर्षांनंतर तुला मोठी कार घ्यायची आहे. ओके, सो त्यासाठी तुझं गोल आहे, तर 5 वर्षाचा फंड मी घेणार, मिड कॅप, तो तुला 14 ते 15% रिटर्न देणार, तू देतोच. हा ॲव्हरेज मी 40 वर्ष 15.88 सांगितलं. याचा अर्थ काय की 40 वर्षापासून एवढे पर्सेंटेज मिळत आहे. पण ते एकाच वर्षी मिळत असं नाही, कधी 12 मिळाले, कधी 22 मिळाले, कधी 18 मिळाले, कधी 24 मिळाले, ॲव्हरेज झालेलं आहे. तू टिकलास 5, 7, 10 वर्ष, तुला ऑटोमॅटिकली पैसे मिळणार. रिस्क नाहीच आहे. मी रिस्क नाही यासाठी म्हणतोय की रिस्क केव्हा की तू मला म्हणलं आज येऊन सांगितलंस की दादा हे 1 लाख रुपये घे, स्मॉल कॅपमध्ये टाक, मी काय येणार नाही 5 वर्ष 7 वर्ष, आणि तू 15 वर्ष महिना आलास, त्याला मला पैसे काढायचे. सो मी 1 लाख रुपये गुंतवणूक केली होती स्मॉल कॅपमध्ये, नेमकं मार्केट करेक्ट झालं, 1 लाखाचे 98,000 झाले. तुला वाईट वाटेल ना 2,000 रुपये, कारण तू आलाच नाही 15 दिवसाचे, महिने 2 महिने. सो तू सांगता मला वेळ सांगितलंस आणि प्रत्यक्षात वेळ करतोस. आणि म्हणून मी माझ्यासमोर जो क्लायंट बसतो त्याचा स्वभाव बघून मी त्यावेळी सही घेतो. किचकट क्लायंटची मी सही घेतो. तो जे सांगतो ना की मी 10 वर्षाकरता ही फंड घेतोय, मी 5 वर्षाकरता, मला लगेच कळतं त्याच्या प्रश्नांवरून. मी ते लिहून घेतो, त्याची सही घेतो आणि माझ्या फायदा त्याचं लावतो. मग तो क्लायंट जेव्हा येतो 2-3 वर्ष, तो येणार मला माहीत असतो, येतोच तो येतो तेव्हा तो म्हणतो अरे मला तर वाटलं एवढे पैसे होते, तुमचे एवढेच वाढले, तुम्ही काल फोन करायला लागलो, तुम्ही सही केलेली आहे, काका तुम्ही सांगितलं होतं स्पार्कमध्ये पैसे ठेवून 10 वर्ष करता आणि तुम्ही दुसऱ्याच वर्ष आला, तुमचं नशीब चांगलं आहे, पैसे प्लस आहे, खालीवर असेल तर ते कमी जास्त होऊ शकले असते, पण नशिबात तुम्हाला मिळाले, ओके नको बसा. सो क्लायंटनुसार आपण काम करतो, तर लक्षात राहणार. कारण माझा उद्देश सांगतो ना, मी कशाला अडचण घेईन, जर क्लायंटला जर मी उत्तम मार्गदर्शन करतोय तर उद्या तो मला काही बोलता कामा नाही. त्याला जे मी मार्गदर्शन केले ते प्रॉपर लिस्टेड लिहून ठेवलेलं आहे, जर अडचणीचं वाटणार नाही तर. आणि सगळ्यात काही आपण हाताळू शकतो, कारण आपला मूळ स्वभाव जो असतो आणि त्याचा स्वभाव हा मॅच झाल्यानंतरच गुंतवणूक होते, आणि होतच नाही गुंतवणूक. कळलं ना?
असं बोलतो. तेव्हा सुद्धा जेव्हा आपला विश्वास बसतो. आता तुम्ही मला बघताय, तुम्ही माझ्या बोलण्यावर आणि माझ्या याच्यावर किती विश्वास आहे त्यानुसारच तुम्ही माझ्याकडे कॉन्टॅक्ट करा ना, आणि तुम्ही करणार नाही. पण जर तुम्ही आलात तर तुम्हाला नक्कीच उत्तम मार्गदर्शन करेल. सो मी माझा नंबर सांगतो आणि आपण हा कार्यक्रम इथे संपूया. सो आता आपला कार्यक्रम इथे आपण संपवतोय. माझा नंबर आहे, माझं नाव आहे विजय वैद्य. माझा नंबर आहे 8422 0777 8422 0777 95. लिहिलं सगळ्यांनी बरोबर? 8422 0777 म्हणजे 7773 3 वेळा 9595 हा माझा नंबर आहे. मी पुस्तक लिहिले पैसा झाला मोठा नावाचं, 50 रुपयाचंच ते पुस्तक आहे, ते इथे पण आणले. हे पुस्तक तुम्ही जरूर घ्या. हे माझं पुस्तक म्हणून सांगत नाही, पण ह्या पुस्तकामध्ये बचत, गुंतवणूक, महागाई हे छोटे छोटे विषय मराठीमध्ये लिहिले. जी मुलं 4थी ते 10वी आहेत त्यांच्याकरता जरूर पुस्तक आहे. जर तुमच्या घरी असेल तर, तुमच्या भावंडांचे असेल तर, किंवा तुम्हाला वाढदिवसाला जर कोणाला जर द्यायचं असेल गिफ्ट तर हे पुस्तक द्या. आजपासून आपल्याला आपला देश भविष्यामध्ये श्रीमंत करायचा असेल, नंबर 1 करायचा असेल, हा पुस्तक त्याची बेसिक पाहिली. आणि पुस्तक खरंच चांगलं आहे. मीराताईने त्याच्यावरती खूप सुंदर परीक्षण लिहिलेलं आहे आणि पेपरमध्ये ते प्रसिद्ध झाले. आणि 50 रुपयाचंच पुस्तक आहे ते, त्याच्यात नो प्रॉफिट नो लॉस, त्याचा खर्चच 50 रुपये, तोच आपण घेतो. धन्यवाद.